देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आपण मंगलाचरण वाचूया अर्धा अर्धा. शिक्षण क्षेत्रात शास्त्रात एक नियम आहे, वर्गातले विद्यार्थी संख्येनं जेवढे कमी तेवढे इंडिव्हिज्युअल अटेन्शन जास्त. आज सगळ्यांकडे माझं लक्ष असणार आहे. मंगलाचरण. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषाम् स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. आता जो प्रत्येक शब्द मी म्हणणार आहे नेहमीप्रमाणे जरा विचार करा त्याचा. ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। खूप छान म्हणलं। ज्याला आपण म्हणतो ना की एकतानता, नंतर एक जीव होणं, एक रस होणं, एक रूप होणं आणि एकात्म होणं। सुरुवातीला एकाकार घ्या, आकार सगळ्यांचा सारखा आहे, नंतर त्यांची तान, बोलण्याची पद्धत, गाण्याची पद्धत अगदी एकसारखी आहे, नंतर ते एकच जीव झालेले आहेत, म्हणजे इतके जण असतात तरी ते एकच जीव वाटतात। त्याच्यानंतर ते एक रूप झालेले आहेत, एक रस झालेले आहेत आणि एकात्म झालेले आहेत। एकात्माच्या पलीकडे काही नाही, त्यांचा आत्मा एक आहे याचं रिअलायझेशन त्यांच्या गाण्यावरून आपल्याला होतं, प्रार्थनेवरून आपल्याला होतं। मला खूप बरं वाटतं। 6वा दशक आपण सुरू करणार आहोत, म्हणजे लक्षात येईल की ज्या वेळेला वामननं सुचवला की आपण दासबोध मांडूया, 6 महिने झाले त्या गोष्टीला, 6 महिने आत्तापर्यंत करून घेतलेत, एकही महिन्याचा खंड न पडता। यावेळेला या तारखाच अशा होत्या की गणपती जवळ आहेत आणि सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, म्हणजे काही लोक सुट्टीला घरी गेले असतील, पण ठीक आहे। मला एक दोघांनी फोन करून सांगितलं, सर यावेळेला जे असेल ते पुढच्या वेळेला थोडंसं सारांशाने सांगा। म्हटलं नक्की सांगेल। विशेषतः 6वा दशक पहिला समास देवशोधन नाम, दशकालाही देवशोधन नाम दिलेलं आहे। देवाचा शोध घ्यायचा। आता देवाचा शोध म्हणजे काय? देव आम्हाला देवळात भेटतो, ठीक आहे ना। देव आम्हाला देवघरात भेटतो, ठीक आहे। मग मला अंतःकरणात सुद्धा देव जाणवतो, अगदी चांगलं आहे, पण तो देवाचं त्या स्वरूप काय, फार याच्यापेक्षा सोपं कुठेही नाही आहे। आणि हे तुम्हाला लक्षात आलं नाही ना तरी काही बिघडणार नाही आहे, कारण भक्ती महत्त्वाची आहे, हे ज्ञान आहे। आता देवाचा शोध म्हणजे भक्ती नाही का? नाही। आपण देव दिसल्यानंतर जे करतो ती भक्ती, इथे देवच कुठे, देवाचं स्वरूप काय बघा। चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे निमिष एक। निमिष म्हणजे एक सेकंड, क्षणभर तुम्ही सावध होऊन बसा, कारण आत्ता मी तुम्हाला जे सांगणार आहे, समर्थ म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे। चित्त सुचित करावे म्हणजे एकचित्त करावे, बोलिले ते जीवी धरावे, जीवी म्हणजे मनात, प्राणात ठेवा मी जे सांगतोय ते, सावध होऊन बैसावे निमित्त एक। कोणी, आता किती समर्थांनी चांगलं सांगितले, शिक्षणात एक नियम आहे, फ्रॉम द नियर टू द डिस्टंट। मला पृथ्वी केवढी मोठी आहे हे जर सांगायचं असेल तर हा चेंडू तुम्ही बघितला, हां मग त्याच्यापेक्षा फुटबॉल केवढा असतो, हां त्याच्यापेक्षा हा केवढा, असं करत 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 मग पृथ्वीपर्यंत अशी कल्पना देतात। तुम्ही इथून म्हापशाला जाताना हां किती 10 किलोमीटर आहे, परवरी ते म्हापसा 10 किलोमीटर, मग आणखीन 10 वेळा तुम्ही इकडून तिकडे 100 किलोमीटर, तुम्ही अजून असं करत करत 5 लाख किलोमीटर चंद्र दूर आहे अशी कल्पना द्यावी लागते। समर्थ तेच तंत्र वापरत आहेत। कोणी एक ग्रामी अथवा देशी, कुठल्या एखाद्या गावात किंवा देशात, देश म्हणजे राज्य त्यावेळेला होतं ते, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथल्या प्रभूसी सौख्य घ्यायचे। तिथला जो प्रभू आहे म्हणजे गावात राहता तर ग्रामपंचायतीच्या ह्याला भेटलं पाहिजे, तर तुमच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतात, नाहीतर तो पावलोपावली अडचणी निर्माण करू शकतो। मेघदूत आहे त्याच्यातसुद्धा जो यक्ष, तो एका राज्यात जातो जिथे त्याला कुणी ओळखत नाही आहे, चोरीचा आरोप येतो म्हणून त्याला तुरुंगात टाकलं जातं, आणि ती तर तिथे वाट बघत असेल माझी, म्हणून तो सहज वरती बघतो, त्याला एक ढग दिसतो, मग तो ढगाला मेसेज देतो की तुला तर कुणी अडवणार नाही आहे, तू असं जा या नदीवरून, या डोंगरावरून, या दिशेला त्या दिशेला, मग तू या नगरीत पोचशील, तिथे या अशा मधल्या ह्याच्यातून जा, मग तुला ते घर दिसेल,
त्या घराचे सौध म्हणजे बाल्कनी असेल, तिथे जी अत्यंत सुंदर तरुणी वाट बघत असेल ती माझी प्रेयसी, तिला तो निरोप सांग मेघदूत, असं सांगावं लागतं. म्हणजे जवळपासून दूरपर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत. इथे काय सांगितलेलं आहे, गावात तुम्ही जर असाल तर गावाचा जो प्रभू म्हणजे सरपंच खूप त्रास देतात. एक इथे आंबोलीला जाताना केसरी नावाचं एक गाव आहे, जरा उजवीकडे वळलात नाही, तिथे आपल्या एका महाराजांच्या भक्तानं एवढी सुंदर जमीन घेतली होती, तिथे झोपड्या उभ्या केल्या होत्या, तिथे आम्ही जाऊन राहायचो. सुंदर, तुम्हाला सांगतो, रात्री वाघसुद्धा यायचे, पण त्यांना तसं काय आम्ही त्रास दिला नाही तर ते जायचे. मोर वगैरे तर भरपूरच असायचे. त्यांनी तिथे सुंदर बांधलं. मी पैसे घेतले, दिले, इथे सगळी डेव्हलपमेंट केली. सरपंचाला तो म्हणतो की पण ज्यावेळेला तुम्ही आलात त्यानंतर 2 इलेक्शन्स झाल्या, सरपंच बदलले, मला तुम्ही कुठे भेटला आहे? तो म्हणतो पहिल्या सरपंचाने मागितले तेवढे पैसे दिले, मग आम्हाला नको का द्यायला? लक्षात ठेवा, शेवटी त्यांनी ती जागा विकली. काही कोटी रुपयांना घेतली होती, त्याच्यापेक्षा जास्त कोटी रुपयांना विकली. तर म्हणाला प्रत्येकजण येतो आणि पैसे मागतो, मला कुठे भेटलात? मला कुठे ओळखता तुम्ही? मी इथे पहिल्यांदाच येतो आहे, तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे होतं. हे समर्थ सांगतायत, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचा जो मुख्य आहे त्याला जर ओळखलं नाही तर त्या गावात राहणं कठीण आहे. देवाला ओळखायचं आहे आपल्याला, तिथून सुरुवात करतात ते. पुढे बघा, ग्रामी थोर ग्रामपती म्हणजे सरपंच, त्याहूनही थोर देशाधिपती पंतप्रधान, देशाहून चुकून झाले, देशाधिपतीहून नृपती थोर जाणावा. आता स्टेटचा आपला चीफ मिनिस्टर, आणि त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे प्राईम मिनिस्टर धरूया ना. पण प्राईम मिनिस्टर म्हणजे अल्टिमेट आहे का? तुम्ही म्हणलं नाही, त्याच्यावर प्रेसिडेंट आहे, बरोबर, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट वगैरे आहे. अरे पण भारत म्हणजे सगळं जग झालं का? मग सगळ्या जगाचा कोणीतरी असं करत 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 ते आपल्याला कुठे नेतात बघा. आणि नंतर ते दूर दूर नेतात आणि म्हणतात तो आतच आहे, इतकं कशाला तुम्ही आलात, इकडे याची गरजच नाही आहे. बघा, राष्ट्रांचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती सम्राट आपण म्हणतो ना. असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता. असे किती राजे महाराजे झाले तरी निर्माण कोण करते? त्याला ब्रह्मदेव. मग याला बाकीच्या राजांना मी न जाणतो, मी ब्रह्मदेवाला जाणलं तर बरोबर आहे. एका सांगितलं नाही श्लोकात आहे, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूजेत. तो राजा मला सांगतो की मी आता इतक्या राज्यातून आलो, सगळीकडे माझं ज्ञान पाहून माझी पूजा झाली, तुला शेजारच्या राज्यात मान असणार आहे का? त्यावेळेला राजा उठतो आणि म्हणतो की माझ्या सिंहासनावर तुम्ही असा ज्ञानी लोकांचा सत्कार केला पाहिजे. आपण अनेकदा सांगितले, ज्यावेळेला ऋषी येतो त्यावेळेला राजा उभा राहतो, बाकी सगळे प्रधान मंत्री अमात्य सगळे उभे राहतात. आणि आपण ते 2 शब्द नेहमी वापरतो, उत्थापन आणि उच्चासन. उठून उभे राहा आणि राजापेक्षा उच्च आसन त्या ऋषीला द्यायला पाहिजे, त्या ज्ञानी माणसाला, त्या गुरुला द्यायला पाहिजे. आणि नसेल तर आपल्या आसनावर बसवून राजांनी उभं राहिलं पाहिजे किंवा त्याच्या पायाशी बसलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. आज ही संस्कृती आहे का? नक्कीच आहे. पण या संस्कृतीला लायक असे सुसंस्कृत अधिकारी विद्वान कोण आहे सांगा बरं? नाही ना. मग त्यांच्या पायाशी लोक बसतात. अब्दुल कलामांच्या पायाशीच लोक बसत असतील, कारण अब्दुल कलाम हे कुणाच्याही आईच्या पायाशी बसायचे आणि आईच्या वर फक्त परमेश्वर आहे, दुसरं कोणी नाही. हे पंतप्रधान वगैरे सगळे आईच्या खाली आहेत. मग आईच्या पायाशी मी बसलो म्हणून कुठला प्रोटोकॉल शिष्टाचार आड येतो हे त्यांनी सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. त्याचा सेक्रेटरी सांगतो, अरे यू आर द फर्स्ट सिटीजन ऑफ द कंट्री, यू शुड नॉट सिट ॲट द फीट ऑफ एन ओल्ड लेडी. तो ओल्ड लेडी इज मदर. मी तिला म्हातारी बाई मानत नाही, आई आहे. आणि आईच्यावर कोण आहे सांगा बरं? मी काय आईच्यावर आहे? मला आई नाही, आईने जन्म दिला नसता तर? हे संस्कार आहे. आता इथे पुढे काय सांगतात ते बघा, राष्ट्रांचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्रांचा तो महाराजा, आणि महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती. असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता. त्या ब्रह्मयाचे निर्मिता कोण आहे? हा प्रश्न आपण अनेकदा विचारलेला आहे. त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? ब्रह्मदेव आपोआप झाला असेल तर कल्पांताच्या शेवटी ब्रह्मा विष्णू महेश सगळे नष्ट होतात. उरतं कोण? जे आधी असतं ते. सुंदर उदाहरणं दिलेले आहेत. आधी कोण असतं? ओम असतो. आधी ती आद्या शक्ती असते.
आधी परम ईश्वर असतो, आधी परम आत्मा असतो, म्हणजे परम आहे ते आधी असतं, त्याच्यातून हे जन्माला येतं, त्याच्यात राहतं आणि मेल्यानंतर तसंच जातं. हे जे आपण नेहमी म्हणतो त्याचं सुंदर इथे दाखवलेलं आहे बघा बरं. ब्रह्मयासी निर्मिता कोण आहे? ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर. ना लॉजिक आहे. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश सगळी त्यांनी त्यांना ज्यांनी निर्माण केलं किंवा जे त्याच्यापासून निर्माण झाले तो सर्वश्रेष्ठ, हे मान्य करा. असो ऐसी असा ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परम ईश्वर नाना यत्ने. हे तुम्हाला सांगून पटत नाही. चला विचार करा, चिंतन करा, दुसरा ग्रंथ वाचा, एखाद्या गुरुकडे जाऊन त्याला कळणे, दुसऱ्या विद्वानाकडे जाऊन हे करा तुम्ही, आणि शेवटी तुम्हाला तुमचं मार्गदर्शन आतूनच मिळणार. हे पटलं पाहिजे. हे ज्या दिवशी पटेल ना त्या दिवशी सगळे देव तुमच्या दृष्टीने आहेत तिथे राहतील. मला आत्ता एकाने विचारलं, आता दगडूशेठ हलवाईकडे जाणार का? अरे मी दगडूच आहे ना म्हणलं, आणि माझा शेठ इथे बसला आहे आणि तो चांगला हलवाई आहे म्हणलं. मला जायची गरज नाही. मी आयुष्यात कधी गेलेलो नाही आहे पुण्याला असताना, नाही, कारण मला ते बाहेरचं वाटतच नाही काही. गंमत म्हणून नाही, तिथे अयोध्येचं जे राम मंदिर आहे ना त्याची प्रतिकृती करणार आहे. म्हटलं बघूया ना. अरे अयोध्येच्या रामाला जाईन की नाही? हनुमंतांनी नेलं तर जाईन, नाही नाही असं नाही. पण गंमत बघा, हे ज्यावेळेला तुम्हाला कळेल की हे जे सगळे देव आहेत हे आहेत तिथे आहेत तिथे ठीक आहेत तिथे त्यांना मान द्या, नमस्कार घाला, पूजा करा, प्रदक्षिणा घाला. पण लक्षात ठेवा हे देव नष्ट होणार आहेत, कारण हे निर्माण झालेले देव आहेत. हे भयंकर वाटतं लोकांना. मग निर्माण न होणारा म्हणजे अनादि, आदि नाही आहे, अंत नाही आहे, जन्म नाही, म्हणून त्याला अजय म्हणलेलं आहे. जो जन्मच नाही ना तोच अमर होणार आहे की नाही. आणि जो अजय आहे, जन्म नाही, मरण नाही, तो कायम अजारामर, त्याला जरा म्हातारपण येईल. कसा? कृष्ण तसा आहे. कृष्णाला जन्म झालेला आहे, पण त्यांनी आधी दाखवलेलं आहे देवकीला की मी विष्णू आहे साक्षात, मी प्रकट झालेलो आहे. आता तुझा हट्ट मलाही आवडेल म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेतो आहे, पण मी कोण आहे हे लक्षात ठेव. लक्षात घ्या, तो जो देव आहे त्याला परम हा शब्द आता परमाशक्ती म्हणतात. तुम्ही मुद्दामून ते मा नावाची जी आता म्हणतो कॅसेट किंवा काही ह्याच्या यूट्यूबवर तुम्हाला मिळेल जगजित सिंगचे, त्याच्यात परमे तो म्हणतो. लोकांना वाटतं की परमी आहे, नाही, परमी नाही, परमे. तू परमशक्ती आहेस, तू पराशक्ती आहेस, तू परम ईश्वर आहे. हे बाकीचे सगळे देव आहेत, पण तू परमदेव आहे. परमदेव शब्द आपण ऐकत नाही, पण महादेव म्हटलं की गडबड झाली. महादेव म्हटलं की आपल्याला शंकर वाटतो. अरे शंकराला निर्माण केलं आहे त्यांनी. काय सांगितलं? ब्रह्मदेवाचा जन्म सगळ्यांना जन्माला घालतो. ब्रह्मदेवाला कोणी जन्माला घातलं? एक विष्णू सगळ्यांचं पालन करतो. विष्णूचं पालन कोण करतं? आणि विष्णूला सगळ्यांचं पालन करणारी सामग्री कोण देतं? त्याचा विचार करा. आणि राग आला तर हा जाळून टाकतो. प्रलयकाळी शंकराला कोण जाळतो? हे आपल्या कानाला सुद्धा आपल्याला बरं नाही वाटत. शंकर तो खरा देव. त्याला त्यांनी सांगितलं तो थोरला देव. तो थोरला देव चोरला आहे. चोरला आहे म्हणजे गुप्त आहे, लोकांना दिसत नाही. हां हा बंद केलाच तरी चालेल, किंवा तुमच्याकडे करून घेतलं तरी चालेल. ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर, जगी थोरला देव. मनाचे श्लोक आहेत ना ते खरंच खिशात ठेवा. सकाळी एक वाचा आणि घराच्या बाहेर पडा. जमलं तर लिहान तो कागद ठेवा, येता जाता वाचा. तुम्हाला सगळं जे अध्यात्मशास्त्र आहे ना त्याचं तिथे मिळेल. म्हणून जगी थोरला देव तो चोरला असे. गुरुची कृपा झाल्याशिवाय तोच विषय इथे आहे, तुम्हाला तो दिसणार नाही. ब्रह्मा विष्णू आणि हर त्याची निर्मता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. तो देव ठाई पडेना. तो ठाई पडेना म्हणजे तो समजत नाही, त्याचं मला ज्ञान होत नाही, अनुभव. तर यमयातना चुके ना. यमयातना म्हणजे पुनर्जन्म. यमाकडे गेल्यानंतर ही तुझी पाप आहेत, ही तुझी पुण्य आहे. पापामुळे नरक आहे, पुण्यामुळे स्वर्ग आहे. आधी काय भोगायचं आहे? सगळेजण म्हणतात आधी नरक भोगतो आणि नंतर स्वर्गात जातो. आणि स्वर्गात किती वेळ राहणार आहात? क्षीणे पुण्ये. तुझा पुण्याचं मीटर डाऊन म्हणतात ना, अरे तुझं एक्स पुण्य आहे आणि स्वर्गात गेला
तुझ्यासमोर उर्वशी नसली x-1, मेनका नसली x-2, असं करत करत संपणार आहे ते, आणि संपल्याबरोबर पृथ्वीवर करणार आहेत. आता कुठे करायचं? इथे देऊन देव पाठवतो असं म्हणतात. म्हणून आपल्या इथे एक असा खड्डा असल्यासारखा असतो. देवाने माणसाला निर्माण केलं आणि त्याला पृथ्वीवर पाठवायचं आहे, तर कसं धरून पाठवायचं? त्याने इथे त्याला तोललं आणि असं आपल्याला खाली ही कल्पना आहे, पण गंमत बघा. त्यामुळे काय झालं की तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकेना, ब्रह्मांड नायक चोजवेना, ज्ञान मिळत नाही. आपण नुसती घोषणा करणार आहोत का? आपण ज्ञानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे काय? अनंत म्हणजे काय? कोटी म्हणजे काय? ब्रह्मांड म्हणजे काय? आपल्याला माहीत आहे की ब्रह्मांड या शब्दात एक अंड म्हणजे एग आहे. ब्रह्मांडाचं इंग्रजी भाषांतर कॉस्मिक एग आहे. म्हणून मी ब्रह्मांडाचं आपोषण घेतलं. तुकाराम म्हणतात, अरे काय म्हणतायत, मी आचमन घेतलं, केशवाय नमः ब्रह्मांडाय नमः, मी ब्रह्मांड नायक आहे. बघा हल्लीचे कवी काय म्हणतात, त्या रात्री घरी गेलो, भयंकर भूक लागली होती, सगळे डबे शोधले, उलटे केले, काहीच नव्हतं. शेवटी कोपऱ्यावर गेलो, ब्रह्मांडाचं ऑमलेट केलं, खाल्लं आणि परत आलं. हा कवी अलीकडचा. ब्रह्मांडाचं ऑमलेट, अंड आहे ना ते, त्याचं ऑमलेट केलं आणि परत आलो, पोट भरलं होतं माझं. तुकाराम ज्या वेळेला ब्रह्मांड शब्द वापरतात त्यावेळेला त्यांच्यासमोर ते कॉस्मिक, कॉस्मॉस सगळं विश्व असतं. आणि ब्रह्मांड म्हणजे फक्त शब्दावर खेळ खेळतात. ब्रह्म प्लस अंड इज इक्वल टू ब्रह्मांड. आपण संधी करतो ना, तसं नाही आहे ब्रह्मांड. त्याच्यातून सगळं ते फुटलं आणि सृष्टी निर्माण झाली. अंड फुटून जीव बाहेर येतो की नाही? मग ब्रह्मांडातून फुटून सगळे बाहेर आलो आहे, म्हणजे सगळे एकमेकाशी जोडले गेलो नाहीत का? आणि म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडाचा जो नायक आहे त्याचे पाय घट्ट धरूया. त्याला पाय आहेत का? नाही. मग त्याला आलिंगन देता येतं का? नाही. मग त्याला वस्त्र घालता येत नाही. म्हणून मानसपूजा, म्हणून ध्यान, म्हणून अनुसंधान आणि नाम. ध्यान, नाम, अनुसंधान, त्याच्यासाठी निधिध्यास, नित्यध्यास, हे सगळं आतलं आहे. किंवा ट्रेनमधून जाताना सुद्धा नित्यध्यास आहे मला. महाराज 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 चालू शकतं. आपल्याला काय लागतं त्याच्यासाठी? श्वास चालू आहे, महाराज चालू आहे, हे लक्षात ठेवा. हेच आहे, फक्त हेच, दुसरा मार्गच नाही याला. हे स्पष्ट करून सांगितले. जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित. पतित म्हणजे पडलेला, पापी. पापी कोण आहे? की ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केलं त्याला ओळखलं नाही. इथे तर कुलदैवतावरून भांडतात, गोत्रावरून भांडतो, जातीवरून भांडतो. आणि घोष काय? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तो काय मूर्ख आहे का? तो म्हणजे घरातल्या वावराडीला तू निराळा कप देतोस, आणि त्याच्यात जर हायजीन असेल ना तर तुझ्यापेक्षा कदाचित ती शुद्ध असण्याची शक्यता आहे. त्याचं निराळं, त्याला अन्न निराळं, त्याला हे निराळं. आणि अनंत कोटी ब्रह्मांड. अरे हे खोटा आहे, हा डायलॉग आहे, हा पाठ करायला शिकवला आहे. आणि तो आम्ही तिकडे शेगावला गेल्यानंतर अशा पद्धतीने म्हणतो, शिर्डीला गेल्यानंतर अशा पद्धतीने म्हणतो. कारण डायरेक्टर बदलला की संवाद बदलले ना. एक विनोदी प्रसंग सांगतो तुम्हाला, पुलंनी सांगितलेला आहे की तो कायम ह्याच्यात ऐतिहासिक नाटकात नाही, भक्तीच्या नाटकात काम करायला. आणि त्याला तो काम मिळालं. ते त्या तटावरून असा घोडा फेकला असता, त्याला ते कसंच म्हणायला येतं. त्याला सांगितलं, तटावरून घोडा ज्ञानबा फेकला असताच तुकाराम, तटावरून घोडा ज्ञानबा फेकला असताच तुकाराम, फेकला असताच तुकाराम. त्याला ते फेकला असताच तुकाराम हे एवढं आवडलं, जमलं की त्याला त्याच्या भाषेत समजून द्यायला पाहिजे. ते ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, तटावरचा घोडा फेकून. हे गंमत का की ज्याची भाषा त्यालाच तसं समजावून सांगितलं पाहिजे. हे पुढे बघा ना. तो देव ठाई पडे ना, यमयातना चुके ना, ब्रह्मांड नायक चोजवे ना, म्हणजे प्रसन्न होत नाही, प्रसन्न करून घेतलं पाहिजे. जेणे संसारी घातले, अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखले तोची पतित. म्हणून म्हणलं की देअरफॉर. आता सिद्धांत सांगतात, म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा. म्हणजे कळे. आपला सत्संग चालू आहे, आपण ज्या पद्धतीने दासबोध वाचतो वगैरे, तो हा सत्संगच आहे.
आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी कळतात. आज नाही उद्या कळतील. पुन्हा पुन्हा सांगितलं, हे शेवटी सांगितलं त्याने. आम्हाला नशिबातच पुन्हा पुन्हा सांगायला आलं तर आम्ही काय करणार, हे शेवटी सांगितलं त्याने. वाचूया. जाणीजे परमात्मा निर्गुण. परमात्मा निर्गुण आहे, हे लक्षात ठेवा. निर्गुण म्हणजे त्याला आकार नाही, त्याला अस्तित्व आहे फक्त. अगदी लक्षात ठेवा, अस्तित्व. आणि आकाशाचं मला गंमत वाटते हो, आकाश आणि अवकाश याच्यातला फरक समर्थांनी सांगितला आहे. अवकाश म्हणजे स्पेस आणि आकाश म्हणजे स्काय. स्कायसुद्धा मला दिसत नाही, पण ढग दिसतात, पाऊस पडताना दिसतो, सकाळी संध्याकाळी सूर्य उगवताना अस्ताला जाताना रंग दिसतात. स्पेसमध्ये काहीच नाही. म्हणतात त्या स्पेसच्या पलीकडे तो आहे परमेश्वर. त्याने आधी स्पेस निर्माण केली, नंतर आकाश निर्माण झालं. हे सगळं सांगितलेलं आहे इथे. आपण वाचूया ना. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन. आपण सज्जन म्हणजे जंटलमन, तो सज्जन आहे. सज्जन शब्दाचा फोड कसे म्हणजे सत जन. सत म्हणजे चित म्हणजेच आनंद. सच्चिदानंदापासून जो जन्मलेला आहे त्याला सज्जन म्हणलेला आहे. मना सज्जना हे जंटलमन माइंड असा नाही आहे अर्थ की तुझा जन्म सत्यापासून झालेला आहे आणि तू या असत्यात का रमतोस. असत्य म्हणजे जे मिथ्या अनित्य आहे. आज आहे तसं उद्या नाही, उद्या आहे तसं परवा नाही, आणि एक दिवस नष्ट होणार आहे. क्षणभंगूर नावाचा शब्द आहे. प्रत्येक क्षणाला थोडं 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 भंगूर आहे म्हणजे भग्न होत आहे. एक क्षण असा येतो की ते पूर्णतः भंगून जातं. म्हणजे भंगण्यापासून भग्नतेपर्यंत ज्याचा प्रवास चालू आहे ते अनित्य आहे, त्याला मिथ्या म्हणलेलं आहे. तुझी पत्नी मिथ्या आहे, तुझा पती मिथ्या आहे म्हणल्यानंतर ते म्हणतात काय आम्ही एकमेकाला आलिंगन मारतो, काय मिथ्या आहे का, तेही मिथ्या आहे. एक प्रसंग बघा. एक हत्ती येतोय. हत्ती मस्त झालेला आहे, म्हणजे ह्याच्यातून मध येतो, आणि ज्यावेळेला त्याला हत्ती आणि हत्तीण्याला मेटिंग ज्याला म्हणतात ते हवंच असतं, उन्मत्त होतो तो. मध या शब्दाचा अर्थच तो आहे. त्याच्या गंडस्थळातून बाहेर पडतो. मला वाटतं या कुठेतरी हे उदाहरण दिलेलं आहे. बाहेर पडतो आणि तो एवढा उन्मत्त होतो हत्ती. सगळे म्हणाले अरे हा हत्ती माहूत. माहूत म्हणजे जो कंडक्टर ऑफ द एलिफंट, जो एलिफंटला चालवतो. एलिफंटला चालवण्यासाठी असा लगाम वगैरे कधी बघितला आहे का, जो घोड्याला असतो, असा राजू वगैरे बघितलं का जो बैलाला असतो, नाही. एक अंकुश असतो. अंकुश म्हणजे एक अशी काठी आणि एक टोकदार असं लोखंडाचं टोक, आणि इथला त्याचा भाग असतो ना तो अगदी नाजूक असतो. तर तिथे टोचलं की तो हे कर, त्याला वेदना होताना जखमावतो तो त्याला, आणि कुणी तिथे औषध वगैरे लावत नाही. माहूताला पगार मिळाला की तो निघाला, आणि हत्तीला काय वेदना होतात. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं की आपल्या एक मंत्री होऊन गेल्या, त्यांनी सगळे सर्कशीतले प्रयोग बंद केले, आणि म्हणून म्हटलं रस्त्यावरची कुत्री वाढली. तुम्ही मार्ग काढा. कोर्टाने सुद्धा सांगितलं आहे, तो कायदा पार्लमेंटनी पास केलेला आहे, महत्त्वाचा आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. नाहीतर मुंबईत पूर्वी काय करायचे, शेकडो कुत्री जमवायचे, त्यांना एका तव्यासारखं असं असायचं, उभे करायचे, आणि इलेक्ट्रिकचं करंट दाबले की सगळी एका वेळेला काढून टाका. खोरे निवडायचे मारलेली कुत्री. हे आता मला कुत्री करण्याचा हाच मार्ग आहे. अरे पण कुत्र्याला जीव नाही आहे का. 4 कुत्री आहेत तुमच्या दत्ताच्या बाजूला, त्या कुत्र्यानं काही जीव नाही आहे, कुत्र्यानं काही पावित्र्य नाही आहे. आता रस्त्यावरची कुत्री तुम्ही पाळा ना. तुम्हाला तो भारतात 140 कोटी म्हणतात, तर 140 कोटी 40 कोटीसुद्धा कुत्री नाही आहेत. गोव्यात एकंदर किती कुत्री असतील, 1 लाख धरा, पण गोवा 15 लाख लोकांचा आहे. मग कुटुंबाने एक एक कुत्रं जर पाळलं, किंवा त्या कुत्र्याचा आज काय कुत्र्यासाठी केनल्स वगैरे असे बांधतात, पण खर्च कोण करणार. त्यांना खायला नको का द्यायला. आम्ही आमच्यावर खर्च करायला, त्या कुत्र्यांवर नाही. माझ्या कुत्र्याचं खूप कौतुक करू, माझ्या स्वतःपेक्षा या कुत्र्यावर मी जास्त खर्च करतो. फार चुकीचं अर्थशास्त्र आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने कुत्र्यांना मारत होते. ते न बघून तिने सांगितलं की हे बंद करा, म्हणजे मांसाहारच बंद करा. हे जर झाल्यानंतर आपल्याला एक सांगतो. म्हणून तुम्हाला सांगितलं की देव ओळखावा, जन्म सार्थक जुगारा, न दळे सत्संग धरावा म्हणजे कळे. जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान. बाकी सगळं अज्ञान आहे. जो परमात्म्याला आकारात आणून तिथे थांबतो, आकारात असलेल्या परमात्म्याची म्हणजे पूजा केलीच पाहिजे ना. आता ही देवी आहे, ही कामाक्षी देवी आहे, ही शांतादुर्गा देवी आहे, ही नवदुर्गा देवी आहे, आपण म्हणतो ही विजयादुर्गा देवी आहे, ही आर्यादुर्गा देवी आहे. दुर्गेचीच किती रूप आपल्याला दिसतात, करा ना पूजा तुम्ही. पण ती दुर्गा म्हणजे देव नाही आहे, लक्षात ठेवा.
मग काय, आणि मग दुर्गेची मूर्ती करणारा मेकर ऑफ दुर्गा झाला ना. मेकर ऑफ दुर्गा. आता किती गणपतीच्या मूर्ती केलेल्या आहेत. मेकर ऑफ गणपती नाही, मेकर ऑफ गणपती स्टॅच्यू, आयडल, इमेज, मूर्ती तयार केलेली आहे. मग त्याच्यात गणपती कोण आणतो, मंत्र आणतात. मंत्र भटजींनी मंत्र नाही केलेले आहे. मंत्र कुठल्या तरी ऋषींच्यातून आपोआप बाहेर पडलेले आहेत. आपण बघितले ना, विश्वामित्र ध्यानस्थ असताना एकदम त्यांच्या तोंडून बाहेर पडला तो गायत्री मंत्र. म्हणून विचार केला तर आपल्याला कळेल की ज्या वेळेला आपण मंत्र म्हणतो, त्वम वाङ्मय, त्वम वाङ्मय, मग तू चिन्मय झाला, तुझ्यात चैतन्य आलं. नाही तर तू मृण्मय होतास. मृण्मय म्हणजे मातीचा होतास. मंत्र म्हणले तू चैतन्य झालास. मंत्र काढला परत माती झालास. विसर्जन हे पार्थिव गणेश पूजेचं रहस्य आहे. विसर्जन का करायचं, मध्ये त्याची पूजा, त्यावेळेला तो गणपती होता. प्राणप्रतिष्ठा प्रत्येक मूर्तीची करतात. मंत्र म्हणल्यानंतर त्या मूर्तीत, आणि मंत्र कुंभार म्हणतो का, नाही, मंत्र भट म्हणतात. पण मंत्रांनी भटांनी मंत्र तयार केलेत का, नाही. अरे भटांनी मंत्रावर विचार तरी करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, विचार करणारे जे आहेत ना त्यांना खरंच कळतं. मी सहज एक सांगतो की आज गोव्यात एक चांगले वैदिकी वगैरे करणारे, यज्ञ करणारे वगैरे, त्यांना 108 जणांनी बसून भागवत करायचं आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. तर मला म्हणाले, मी म्हणलं की मी कथा वगैरे सांगणार आहे, भागवत सांगणारा मी नाही आहे. हां, नाही म्हणाले, तुम्ही पाहिजेतच. त्यांनी एक काय सांगितलं जे मलाही माहीत नव्हतं. कृष्ण म्हणताना तुमच्या तोंडातून कृ बाहेर पडलं की माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. हे ते सांगतात. ते तपस्वी आहेत, म्हणजे ऋषी आहेत एका अर्थाने. मी म्हटलं तुम्ही सांगताय म्हणजे येणारच. कारण आमचा पहिला झाला होता त्यावेळेला त्यांच्याकडून आपण कृष्ण आणला होता. तो कृष्ण पानावर होता, आठवतं का तुम्हाला. हां, म्हटलं आमचं पहिलं भागवत झालं आहे ते तुमच्या पानावरचा कृष्ण आणून झालेला आहे. म्हणून ठीक आहे, पण काय असतं माहिती आहे ना, तो अधिकारी पाहिजे माणूस, आणि त्याचा अधिकार इतरांना कळतो, हळूहळू कळत जातो. म्हणून लक्षात घ्या, म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकाची करावा. देवच ओळखला नाही तर काय आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, देवानंद, कपिल देव आणि रमेश देव हे 3 ब्रह्मा विष्णू महेश आहेत का, ते गेले ना सगळे. कपिल देव आहे पण गेले, तसेच हे सगळे देव आहेत की जाणार आहेत. आता माझ्यापेक्षा त्यांचं आयुष्य जास्त आहे, कारण मूर्ती दगडाची माझ्यापेक्षा जास्त टिकते. पण ही आता विठ्ठल मंदिर शेजारी आहे, तिथल्या मूर्ती काहीतरी 80-85 वर्षापूर्वी दुसरी बसवलेली आहे. मंदिर जुनं असेल ना, पण मूर्ती परत प्राणप्रतिष्ठा करावी लागते. म्हणून प्राणप्रतिष्ठेचे जे मंत्र आहेत त्या मंत्राला महाराज नाम म्हणतात. महाराज किती अवघड वगैरे काही करत नाहीत. अरे नाम घ्या ना तुम्ही. नामाला रंग आहे का, नाही, तुम्ही द्या रंग. तुम्ही ज्यावेळेला भगव्या रंगात किंवा गंधाच्या ह्याच्यात महाराजांनी एक उपाय सांगितले, तुम्हाला माहीत आहे. पोरग भयंकर रागवतो, काही नाही, रागवला ना की त्याला धरा आणि त्याच्या बेंबीच्या खाली गंधानं राम एवढं लिहा, शांत होतो की नाही ते बघा. पोरग खरंच शांत झालं. ते रामामुळे झालं नाही आहे, महाराजांमुळे झालेलं आहे. आपल्या सगळ्या कुटुंब महाराजांना नमस्कार करतं, मीही महाराजांना नमस्कार करतो. त्या महाराजांनी पहिल्यांदा, मला वाटतं महाराजांनीच लिहिलं असेल, त्याच्या नाभीच्या खाली राम लिहिलं, गंध उगाळून शांत झालं. महाराजांचा उपाय होता म्हणून शांत झाला. वडिलांनी अगदी सुंदर अक्षरात श्रीराम जय राम जय जय राम लिहिलं असतं तरी उपाय झाला नसता. राम, गंध, ती नाभी, ते पोट, ते पोर, त्याचा राग, याला काही महत्त्व नाही, महाराजांना महत्त्व आहे. आणि महाराज कोणामुळे झाले. महाराजांचे वडील काय महाराज होते, महाराजांचं घराणं काय नाही, महाराज नामामुळे महाराज झाले. नाम हे ते मुख्य देवाचं स्वरूप आहे हे सांगतात. ऐसे जयापासी ज्ञान, हा जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान. एक तुम्हाला सांगतो, तुम्ही अशा निर्गुण निराकार देवाला ओळखणं, आत्म म्हणजे स्वतःचं रूप स्वरूप ओळखणं हेच ज्ञान आहे, बाकी सगळं अज्ञान आहे. मला हे पटत नव्हतं. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळं अज्ञान, या निरनिराळ्या कला सगळं अज्ञान, निरनिराळ्या प्रकाराने शोध वगैरे सगळं अज्ञान, सगळं अज्ञान. ज्ञान हे पूर्ण आहे हे लक्षात ठेवा. परवा मागे मी तुम्हाला प्रसंग सांगतो नेहमी की केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळवलेला भारतीय आहे तो. एका वर्षी मुलगा जातो त्याचा
की डॅडी हेल्प मी विथ माय एसे, आय वॉन्ट टू राईट अ पॅरेग्राफ. नो 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 नो, दॅट्स नॉट माय डिपार्टमेंट, आस्क युअर मम्मी. अज्ञान नाही का झालं? केमिस्ट्रीतलं काही विचार, पण निबंध पॅरेग्राफ लिहिणं हे माझं काम नाही. आईकडे जा, आईकडे जातो तुम्ही म्हणता म्हणून, पण मला टॉपिक तरी विचारा. माय फादर वॉज द टॉपिक. तरीसुद्धा तो म्हणतो आय वॉज अनेबल टू हेल्प हिम, कारण रचना कशी करायची, पॅरेग्राफ हे मला काही माहीत नाही. मला केमिस्ट्रीतलं सगळं विचारा. प्रत्येक वक्त मॅथमॅटिक्सवाला तेच म्हणतो, मॅथमॅटिक्समधलं काही विचारा, लिटरेचरमधलं विचारू नका. चांगला कवी म्हणेल की अरे मला मॅथमॅटिक्स जमत असतं तर मी कवी कशाला झालो असतो. मला एक जमतं, दुसरं जमत नाही. आणि खरं जे जमतं ना त्याच्यापेक्षा न जमतं त्याचाच प्रांत मोठा असतो. एखाद्याला नृत्य येतं, त्याला बाकीच्या कला येतात का? नाही, त्याला वादन येत नाही. ज्या बासरीच्या तानावर तो हे करतो, नाचतो, ती बासरी कुठे, त्याला बासरी त्याला धरता येत नाही. मग अज्ञान केवढं आहे बघा ना, हे लक्षात घ्या. आत्मज्ञान हे पूर्ण ज्ञान आहे आणि तेचं खरं ज्ञान आहे, तेचं एकमेव ज्ञान आहे. ऋषींना प्रश्न विचारलेला आहे, एकच प्रश्न दोन्ही अंगाने विचारला आहे आणि त्याचं एकच उत्तर दिलेलं आहे. आता नीट ऐका. हा, असं कोणतं ज्ञान आहे? शिष्य विचारतो प्रश्न, असं कोणतं ज्ञान आहे की जे झालं, मिळालं आणि बाकी कोणतंही ज्ञान मिळालं नाही तरी चालेल? कळला प्रश्न? असं कोणतं ज्ञान आहे जे मिळालं आणि बाकी कोणतंही ज्ञान नाही, फिजिक्स नाही, हे कुठलंही मिळालं नाही तरी चालेल? उलटा प्रश्न की सगळं ज्ञान मिळालं, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे सगळं, आणि हे ज्ञान मिळालं नाही तर चालणार नाही? हे ज्ञान मिळालं, बाकीचं मिळालं नाही तरी चालतं, बाकीचं सगळं मिळालं पण हे मिळालं नाही, चालत नाही. एकच उत्तर आहे, आत्मज्ञान. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण. सुंदर आहे. मनाच्या आरशात स्वतःला पहा, कायम पाहत राहा. मनाच्या आरशावरची धूळ सतत स्वच्छ करा. पाणी पडलं वायपरनी स्वच्छ करता, हे आलं तुम्ही झाडून स्वच्छ करता. मनावरची धूळ कशाने स्वच्छ करणारा? नामाचा झाडू, नामाचं पाणी, नामाचं डिटर्जंट. मन सजवायचं आहे, नामाची रांगोळी. बघा, नामच आहे, नाम सगळे रोल्स पार पडतं आणि ते कोणालाही घेता येतो. बघा तुम्ही, तेवढंच फक्त करा. ऐसे जे अपाशी ज्ञान तोची म्हणावं सज्जन. मग कशी सांगितलं, सज्जन इज नॉट जंटलमन. इमिटेटिंग ॲन इंग्लिश जंटलमन नावाचं महात्मा गांधींच्या चरित्रातलं एक प्रकरण आहे. ते शिकायला गेले होते, बॅरिस्टर व्हायला गेले होते. तिथे सांगितलं की बॅरिस्टर इज बार ॲट लॉ. ती काही नुसती अशी परीक्षा अशी नाही आहे. हे जे प्रसिद्ध वकील आहेत ना, त्या वकिलांच्या बरोबर राहायचं. ते क्लबला जातात, त्या क्लबला जायचं. ते दारू पितात, ते जॉईन व्हायचं. ते फिडल वाजवतात, ते शिकायला फिडल, व्हायलिन वाद्य वाजवायला शिकायचं. आणि ते जसे नृत्य करतात ना तसं नृत्य करायला शिकायचं. ते जसे केस वळवतात तसे केस वळवायला शिकायचं. दॅट इज अ जंटलमन. कपडे घालायचे आणि ड्रेस कोड असेल, बो तर फक्त बो घातला, टाय तर फक्त टाय घातला. हे लक्षात ठेवा. हे गांधीजींनी केलं. त्यावेळेला गांधीजींनी केस, त्यावेळेला गांधीजींना केस होत्या, जन्मतः तेच असे नाही आहेत. हे लोकांचा गैरसमज आहे. गांधीजी जन्मतः टक्कल आणि रवींद्रनाथ टागोर जन्मतः पांढरी दाढी नाही हो, ते आपल्यासारखेच होते. मग ते लवकरात लवकर ते म्हणाले दारू पिणार नाही आणि मांस खाणार नाही. हे वचन मी आईला दिलं होतं आणि म्हणूनच मला आईने परदेशात जायची परवानगी दिली आणि म्हणून मी ते नाही केलं. पण व्हायोलिनच्या क्लासला मी जायला लागलो. मला व्हायोलिन जमता जमेना, पण मी प्रयत्न करत होतो. मला तो बो लागता येईना, टायची गाठ बांधता येईना. बऱ्याच त्यांनी सांगितलं, विनोदी आहे ते. आणि ज्या क्षणी मी इमिटेटिंग ॲन इंग्लिश जंटलमन हा प्रयोग बंद केला. इमिटेटिंग म्हणजे अनुकरण करायचं. कुणाचं? इंग्लिश जंटलमनचं. अरे इंग्लिश जंटलमन हा जंटलमन आहे, कोणी सांगितलं? हे लक्षात ठेवा ना. आणि मग त्यांच्या जीवनात जे कलाटणी मिळाली ना, ते सगळंच बरोबर उलटं करायला लागले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ऐसे जे आपस तोची म्हणावा सज्जन. ऐसे म्हणजे कुठले? की देव ओळखावा, जन्मसार्थकाची करावा, सत्संग धरावा, निर्गुण आहे परमात्मा, ते एक ज्याला कळतं ना तो सज्जन. तयापाशी समाधान पुसले पाहिजे. समाधान कुठे जाणार? तुम्ही फार्मसीत जातात आणि कापड आहे का युनिफॉर्मचं, तो मारेल बाटली फेकून तुमच्या. की फार्मसीत आलायत आणि कापड मागताय, कापडाच्या दुकानावर जरा द्यावं पॅरासिटेमॉल. तो काय, ज्या दुकानात जे मिळतं तिथेच जायला पाहिजे ना.
तर तुम्हाला जर समाधान पाहिजे तर जो समाधानी आहे, जो समाधानयुक्त आहे, जो ताणमुक्त आहे, हे लक्षात ठेवा ना, मुक्त आणि युक्त, त्याच्याकडे जायला पाहिजे. आणि म्हणून गुरुकडे जायला पाहिजे. जे ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाणव सज्जन, तयापाशी समाधान पुसिले पाहिजे. पुसिले म्हणजे विचारलं पाहिजे त्याला. या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. फार क्वचित शब्द हा दासबोधात येतो, अनुग्रह घ्यावा. ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. सार आणि असार. सार आपल्याला कळतं आणि असार त्याच्याबरोबर विरुद्ध. आणि संसारमध्ये आहे. आपल्याला संसार म्हणजे असार काय टाकून द्या, नाही. संसारात सार आहे. त्याग, प्रेम, आपण म्हणतो शेअरिंग आणि केअरिंग, हे सगळं संसारातलं सार आहे. संसारातलं सार म्हणजे फर्निचर नाही. संसारातलं सार म्हणजे घर किंवा घरं नाहीत. संसारातलं सार म्हणजे कपडे अलंकार नाहीत. संसारातलं सार म्हणजे माणसंही नाही. संसारातलं सार म्हणजे माणसातले संबंध, त्या प्रेम आणि एकमेकासाठी करावा लागणारा त्याग, याला संसारातलं सार म्हणतात. नाहीतर संसार असार आहे. असार म्हणजे अनित्य, अनित्य म्हणजे अशाश्वत, अशाश्वत म्हणजे टेम्पररी, क्षणाक्षणाला बदलणारा. पण असं काहीतरी आहे आपल्यात सुद्धा जे क्षणाक्षणाला बदलत नाही. एक उदाहरण देतो ना, एक जाहिरात मागे आपण बघितली होती, 40 वर्षांनी भेटतात. उमेश, सुरेश ते एका वर्गात असतात 40 वर्षापूर्वी. 40 वर्षांनी, नाही मी तुला उमेश असा प्रश्न का विचारला, मला तू दिसत होतास पण किती बदललास रे तू, आणि तूही बदलला आहेस, मग चल जरा चहा पिऊया. आणि तुला आठवतं का आपले ते गुरुजी मारायचे आणि एकदा स्वतःच्याच धोत्रात पाय अडकून पडले, आपण काय टाळ्या वाजवल्या होत्या. हे कुठे उरलो, बाकी सगळे बदललं की. तो म्हणतो मी तुला ओळखलं नाही, इतका तुझ्यात बदल झाला. त्यावेळेला केस होते, आता केस नाही आहेत. त्यावेळेला तू असं क्षुत, आता मोठा झालेला आहेस. पण हे राहिलं ना, म्हणजे आपल्या आत न बदलणारं काहीतरी आहे. हे न बदलणारं काहीतरी, त्याला आत्मा म्हणा ना. आणि ते इतकं न बदलणारं आहे की ज्यावेळेला माणूस मरतो त्यावेळेला देह टाकतो, जसा जुना कपडा आपण टाकतो आणि नवा घेतो, त्यावेळेला देह टाकतो आणि आत्मा दुसरा देह स्वीकारतो. आत्मा आता कुठला देह टाकतो, जो देह त्याला नकोसा झाला आहे किंवा ज्या देहाचं प्रारब्ध भोगून संपलेलं नाही. आत्ता एक माझ्या मित्राचे वडील कितीतरी दिवस कधी शुद्धीवर येतात, हसतात, मग त्यांना घागबुवांचं कीर्तन वगैरे आवडतं, ते सगळं वगैरे दिलं जातं. पुन्हा 1-2 दिवस असे असतात की काही नाही. जोपर्यंत त्यांचे श्वास उरलेले आहेत ना तोपर्यंत ते जगणार आहेत. म्हणून एकच करा, त्यांचा जो केअरटेकर आहे त्याला सांगतो, अरे गप्पा मारत बस त्यांच्याशी. ते ऐकू नयेत ना ऐकू देत, त्यांना ऐकू जात असेल. एकटे राहिले तर ते कोमात जातील. कोमात गेले की मग 3-4 महिने बघायला, मग बेड सोअर्स वगैरे सगळं होतं. तो बोलत असतो त्यांच्याशी. म्हणजे त्यांच्या डोक्यावरून हात फिरव, ते हसतील, त्यांना आवडतात तसले विनोद कर. त्याचंही वाचन चांगलं आहे त्या केअरटेकरचं. म्हटलं पु ल वाचून दाखव. आणि पु ल म्हणाला, त्यांना पु ल कळतात की नाही माहीत नाही, पण ते वाचताना मी हसलो की त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य येतं. एवढंच आपण करू शकतो. पण त्यांचा शेवटचा श्वास कुठला आहे माहीत नाही. शेवटचा श्वास कुठे आहे माहीत नाही. आपण हॉस्पिटलमध्ये न्यायचं, शेवटचा श्वास हॉस्पिटलमध्ये असेल. बऱ्याच वेळेला वाटतो ना, हॉस्पिटलमध्ये आणताना वाटेतच त्यांचा जीव गेला. तो कुठे वाट, म्हणजे मला म्हापशापासून 4 किलोमीटरवर न्यायचं असेल तर मी इथे माझा शेवटचा श्वास असेल, इथे माझा शेवटचा श्वास असेल, इथे माझा शेवट, इतकं सगळं ठरलेलं आहे. हो, कशाला आपण चिंता करायची. म्हणून म्हणतो ना की आनंदात घ्या. अगदी हे सांगितल्यावर त्यांची सून आहे ना, जी रडत होती, नुसती रडत होती. की म्हटलं किती दिवस रडणार आहे तू, मग ते गेल्यानंतर हसणार आहेस का. ते श्वास त्यांचे किती आहेत ते तुला माहीत नाही, मला माहीत नाही, कोणालाही माहीत नाही. पण शेवटचा श्वास घेतल्याशिवाय ते जाणार नाही आहेत. तिला बरं वाटलं. हे कुठेतरी आहे ना, गणित आहे म्हणलं त्याचं. आणि गणित म्हणजे ते अगणित आहे, आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो ना की वडिलांचं वय त्या मुलाच्या 10व्या वाढदिवसाला टिपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त होतं. तर म्हणजे वडिलांचं वय काय, आपण एक्सने सुरुवात करतो. वडिलांचं वय क्ष माना, मग 10व्याला तिप्पट म्हणजे 30 आणि 5 म्हणजे 35 असं काहीतरी हिशेब करतो ना आपण. आणि मग क्ष इज इक्वल टू 35 म्हणजे वडिलांचं वय. हे आपण असं काहीतरी करतो. पहिल्यांदा क्ष धरावं लागतं. तसं तुम्ही क्ष धरा ना, क्षची किंमत गुरुला माहीत आहे. गुरुला शरण जा आणि ते त्या वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतील. एकदम क्षची किंमत सांगणार नाही, तुम्हाला भीती वाटेल की आता काही नाही, तुझे 17 श्वास राहिलेले आहेत. बापरे, हे बापरे म्हणताना एक श्वास गेला.
16 उरले फक्त, ह्याच्यात आणखीन एक श्वास गेला, म्हणजे आता 15 श्वास, त्याच्यात आणखीन एक श्वास गेला. म्हणून सांगणार नाही ते 17 श्वास उरले. तू श्वासाला माझं स्मरण कर. कुठलाही श्वास शेवटचा असला तरी तो आनंदात राहा ना तू. हेच सोपं आहे. शेवटचा श्वास तुला माहीत नाही, प्रत्येक श्वास शेवटचा. याच्यात विजडम म्हणजे शहाणपणा आहे. या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारासार विचारे जेव्हा मोक्ष प्राप्त. एक जे बदलतं ना ते असार आहे आणि टिकतं ते सार आहे. आता आपल्यातले गुण टिकतात, लक्षात ठेवा. चेहरा बदलतो, केस बदलतात, रंग बदलतो, सगळं बदलतं. म्हणजे जे दिसतं ते नष्ट होतं, हे लक्षात ठेवा. जे दिसतं ते असार आहे. मग काय मला एवढी सगळी कोणार्कचं वगैरे चक्कर नाही, दिसतंय ना असार. हिमालय दिसतोय ना असार आहे. मग त्याच्यात सार काय? अरे इतका किती उत्तुंग आहे, किती सुंदर आहे, त्याच्यावर बर्फ आहे, काय सुंदर दिसतो. हे जे आहे ना सौंदर्य आहे ना ते सार आहे. त्याची जी उंची आहे ना ते सार आहे. हिमालय गेला तरी ती उंची राहणार आहे की हो? हिमालय गेला तरी सौंदर्य राहणार आहे की हो? म्हणून व्यक्ती गेली ना तरी तिचे गुण उरतात, तिचं कर्म उरतं. ते महत्त्वाचं आहे, व्यक्ती महत्त्वाची नाही. दुसरा, ब्रह्म पावन निरूपण. ब्रह्मज्ञान सांगितलं. आता ब्रह्म हे पावन म्हणजे पवित्र. ऐका उपदेशाची लक्षणे. उपदेश सायोज्य प्राप्ती होय, जेणे नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा. हे नाना मत कशाला? एकच मत लक्षात ठेवा ना तुम्ही. काय सांगितले? सायोज्य प्राप्ती. मुक्ती आहे ना, सायुज्य प्राप्ती म्हणजे मुक्ती. 4 आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे जिथे सत्संग चाललाय तिथे जाणे, चैतन्य अंगण. सलोकता, बरोबर. नंतर तिथे ऐकू येत नाही. समीपता, मी सोपं करून सांगतोय तुम्हाला, इथे आहे. नंतर आता चांगलं ऐकू येते, आता विचाराशी एकरूप होणं, लक्षात ठेवा, एकरूपता. आणि सायुज्य म्हणजे पूर्ण मी विसरलो होतो, पूर्ण आनंदात होतो, महाराजांच्याकडे बघत बघत महाराज माझ्यात, मी महाराजांच्यात. ही सायुज्य मुक्ती आहे. मग तिथे त्याला देहही नाही आहे, तिथे चैतन्य अंगण नाही आहे, तिथे दासबोध नाही आहे, काही नाही आहे. अशा अनुभवाचा क्षण येतो का? प्रत्येक सत्संगात एक क्षण तरी आपल्याला येतोच, पण आपण निसटून जातो तो क्षण. आता काय सांगतात ते ऐका. उपदेशाची लक्षणे सायोज्य प्राप्ती होय, जेणे नाना मतांचे पेखणे कामाने सर्वदा. ही निरनिराळी मतं आहेत ना, त्याची चर्चा वगैरे कशाला करता तुम्ही? ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणू नये विशेष. धान्य विण दैसे भूस खाताय. भूस म्हणजे कोंडा. तुम्ही का भूस मुद्दामून सांगितलं? कारण कोकणीत भूस म्हणजेच खाणं. भूस असा आहे कोकणी. म्हणून आता इथे भूस म्हणजे कोंडा, तो कोंडा टाकायचा आहे. धान्य विण जैसे भूस खाता नये, सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा, परंतु ते तगेना सर्व करा. आता ते मगाशी सांगितले ते कशीही सृष्टी निर्माण झाली, कशीही पृथ्वी निर्माण झाली. पहिल्यांदा फक्त ब्रह्म होतं, त्याला तुम्ही ओम म्हणा, त्याला तुम्ही परम आत्मा, परमेश्वर, परमशक्ती म्हणा, ते फक्त तेवढंच होतं. पण त्याच्यातून काय झालं ते गंमत बघा. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक म्हणजे पंचमहाभूत जाणा, परंतु हे तगेना, पंचमहाभूत तगणार नाही आहेत, कायमची टिकणार नाही आहेत, कारण ती निर्माण झालेली आहे. जे निर्माण झाले ते नष्ट होणार आहे. अगदी लक्षात ठेवा, जे निर्माण झाले ते नष्ट होणार आहे. म्हणजे निर्माण झालं नाही ते म्हणजे आहेच आहे, ते कसं निर्माण होणार आहे? ओम कसा निर्माण होणार आहे? नाही ना. आता मी आत्ता ओम म्हणताना हा ओम निर्माण झाला, पण आधी होता ना. त्यांनी उदाहरण दिले पुढचं, ते आत्ता फक्त सांगतो की मडकं होण्याआधी आकाश होतं की नाही? मडकं तयार केल्यानंतर त्याच्यात आकाश आहे की नाही? हां. मडकं फुटल्यानंतर आकाश मरणार आहे का? आकाश असणारच आहे. मडक्याच्या आधी आकाश आहे, मडक्यामध्ये आकाश आहे, आणि मडकं फुटलं तरी आकाश आहे. बघा, अगदी सुंदर ते दृष्टांत आहे पुढे ते. म्हणून ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणू नये विशेष. धान्य विण दैसे भूस खाताने, सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची गुण. येर पंचभौतिक जाणं नाशिवंत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी म्हणजे आपली ही पृथ्वी, हे दगड, माउंटन्स वगैरे सगळं. आप म्हणजे पाणी, नद्या, समुद्र, तळी, सरोवर, हे पाणी. तेज म्हणजे अग्नी, सगळीकडे अग्नी भरलेला आहे. अग्नी, तुम्ही लाकूड टाका, पहिल्यांदा ते लाकूड लाल होतं आणि नंतर राख होते. ते सगळे तुम्ही लोखंड टाका ना भट्टीत,
लाल होतं ना, तुम्ही जर कोयती टाकली तर कोयतीचा आकार दिसतो ना आपल्याला, म्हणजे सगळीकडे अग्नी भरलेला आहे. नंतर वायू, वायू म्हणजे वारा, वारा सगळीकडे भरलेला आहे, आपल्या नाकातून कानातून वगैरे सगळीकडून तो असा आत आहे, आत आहे बाहेर आहे म्हणून. आणि शेवटी आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे, पण ते सुद्धा निर्माण झालेलं आहे. एका मुलाने चांगला प्रश्न विचारला, सर आकाश कसं निर्माण झालं? आणि तुम्ही म्हणता की पृथ्वी आहे ना ती नष्ट होणार आहे, त्या पाणी तिला विरघळून टाकणार आहे, बरोबर. नंतर पाणी, आग आहे ना ती सगळं पाण्याची वाफ करून टाकणार आहे. नंतर वायू आहे ना तो अग्नीला विझवून टाकणार आहे. वायूला आकाश गिळून टाकणार आहे. आकाश कोण गिळणार? आकाश कसं नष्ट होणार? आकाश नष्ट कसं करणार? आकाश मारण्यासाठी कुठला बॉम्ब तयार करणार? त्या मुलाचा प्रश्न आहे. पृथ्वी पटली मला, पृथ्वीचं चूर्ण झालं, पृथ्वी पूर्णपणे पाण्यात विरघळून गेली, बरोबर. पाणी वाफ होऊन गेलं, तेज म्हणजे अग्नी आहे, ते अग्नी विझून गेला वाऱ्यामुळे, वारा आकाशात विरून गेला, गिळून टाकला आकाशाने. आकाशाचं काय ते उत्तर बघा. आकाश निर्माण झाले म्हणून नष्ट होणार आहे. आकाश कसं निर्माण झालं? ही जी सृष्टीची शक्ती आहे ना, त्या शक्तीला वाटलं आपण सृष्टी निर्माण करावी म्हणून पहिल्यांदा आकाश निर्माण केलं. आकाशात माया तिने एक वायूची झुळूक सोडली आणि आकाशात जे कंपन झालं त्यातून वारा निर्माण झाला. वारा इतक्या वेगात व्हायला लागला, त्या वेगामुळे तेज निर्माण झालं. बघा ना, गाडी वेगात ठिणग्या पडतात ना, टायर्स वेगात गेले तर गरम होतात ना. विचार करा, वेगामुळे अग्नी निर्माण होतो. अग्नीचं जे तेज असतं ना त्याच्यापासून पाणी निर्माण झालं. आपण निदान 2 शब्द मराठीत वापरतो, काय पाणीदार डोळे आहेत. डोळे पाणीदार म्हणजे डोळ्यातलं पाणी नाही, पाणीदार म्हणजे तेज. काय पाणीदार मोती आहे ते, पाणीदार म्हणजे तेजस्वी. काय पाणीदार तलवार आहे ते, हे धार. पाणीदार हा सगळं महत्त्वाचं आहे. पाणी म्हणजे आगीचं जे तेज आहे त्याच्यापासून पाणी झालं, पाणी गोठलं आणि पृथ्वी निर्माण झाली. पहिल्यांदा बर्फ झाला असेल, नंतर सगळं हे करून भूकंप झाला, त्यातून वर आला लावा, लावा थंड झाला आणि मग त्याचे दगड झाले. आकाश कसं ना, आकाश तिने आपल्या संकल्पातून निर्माण केलं. पहिल्यांदा आकाश, आकाश थरथरलं, वायू, वायू वेगात व्हायला लागला, तेज, अग्नी, अग्नीतून तेजातून पाणी निर्माण झालं आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. या क्रमाने निर्माण झाली, त्याच्या उलट्या क्रमाने नष्ट होते. आधी पृथ्वी, पाणी पृथ्वीला गिळून टाकतं, पाण्याला तेज वाफ करून टाकतं, अग्नीला विझवून टाकतो वारा, वारा आकाश गिळून टाकतं आणि नंतर ते सगळी सृष्टी परमशक्ती आहे की आपल्यात आकाश सामील करून घेते. काहीच उरलं नाही, फक्त ओम उरला, फक्त परमात्मा उरला, फक्त परमेश्वर उरला. हे ज्या दिवशी आपल्याला कळेल ना, कळलं नाही ना काही बिघडणार नाही. पण हे ज्या दिवशी कळेल, आता त्याच्यात हे पंचमहाभूत झाली ना, मॅटर आहे. वारा कुठे बोलतो आपल्याला, वारा कुठे आपल्याला संगीत ऐकतो, आपण त्याच्यावर संगीत आरूढ केलेलं आहे. आता वारा जर बांबूच्या वेटातून व्हायला लागला की आपण म्हणतो बासरीचा आवाज येतो नाही, पाणी खळखळ आवाज येतो नाही. पाण्याची खळखळ आहे, झाडाच्या पानांची सळसळ आहे, बाण सरसर आहे, फुटबॉल थडथड आहे. हे आपण शब्द निर्माण केले, हे लक्षात घ्या. आणि मग ती सगळी निर्मिती होत गेली. त्याच्यासाठी पंचमहाभूत अधिक त्रिगुण, सत्व, रज आणि तम. तम, रज आणि सत्व हा बरोबर क्रम आहे. तमोगुण हालचाल नाही, नंतर रजोगुण हालचालच हालचाल आणि सत्वगुण थोडी स्थिरता आणि थोडं हालचाल. सत्वगुणही साम्य आहे, सत्वगुण स्थिरता आहे, सत्वगुण स्थितप्रज्ञा स्थिर आहे, सत्वगुण स्थिर आहे. रजोगुण म्हणजे प्रचंड हालचाल, कायम हे करेल ते करेल, असं करेल तसं करेल. आणि तमोगुण म्हणजे बिलकुल हालचाल नाही, बसलो आहे. म्हणजे असं म्हणतात ना की 3 भाऊ होते, प्रचंड आळशी होते आणि मोठ्या मिशा वगैरे वाटतात, मिशा कापणार कोण, बसलेले असायचे. एकाने बोरं खाणार का, बोरं तुम्ही भरवा की आम्हाला. आणि एवढ्या मिशा होत्या, एक बोर मिशीत अडकलं, ओय मिशीत अडकलं, जरा ढकला ना तोंडात. ते इतके ते आळशी होते, जरा ते ढकला तोंडात. मग पुढे काहीच नाही करायला. आग लागली, आम्हाला कळतंय पण हलवा ना कोणीतरी. आगी सगळ्या घराला आग लागते, ते जळून मरतात, पण मला हलवा कोणीतरी. हा तमोगुण आहे, अत्यंत जड आहे. जड म्हणजे इमूव्हेबल, त्याला मूव्ह करणं अवघड आहे आणि याला थांबवणं अवघड आहे. रजोगुण म्हणजे आपण म्हणतो ना माझा मुलगा हायपर ॲक्टिव्ह आहे, तो हायपर ॲक्टिव्ह आहे, तो रजोगुण आहे. म्हणून
रावण हा रजोगुणी आहे, तमोगुणी हा कुंभकर्ण आहे आणि सत्वगुणी हा विभीषण आहे. विभीषणाच्या हालचाली वगैरे सगळ्या, विभीषणाचं बोलणं, विभीषणाचा विचार करणं शांत आहे. शांत आहे तो कायम सत्व आहे, अशांत आहे तो कायम रजोगुण आहे, आणि शांतही नाही अशांत नाही आहे तिथेच पडून राहिलेला आहे तो तमोगुण आहे. हे लक्षात घ्या. आता पुढे ते सांगितलेलं आहे. तुम्हाला कागद मिळाले असतील ना, तर वाचा. दुसरा वाचतोय आम्ही, दुसरा समास. पंचभूते आणि त्रिहा सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूती ग जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. आदी अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खूण, येर पंचभौतिक जाण नाशिवंत. आता हे तुम्हाला कळलं नाही तरी काहीही बिघडणार नाही आहे, पण आपण सगळे समास बघतोय ना, म्हणून हे सगळं बघतोय. आता लक्षात ठेवा की पंचभूत आत्ता बघितली, पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्याच्यात हे त्रिगुण, त्रिगुणांचे लक्षणं सांगितली. पुढे सगळे येणारच आहेत आपल्याला, एक एक समासच येणार आहे. अशी अष्टधा प्रकृती म्हणजे काय, 8 प्रकारची, 5 महाभूत आणि त्रिगुण. काय काय घडतं या 8 याच्यात, हे आपण सगळे आहोत ना, डिफरंट परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ दिस 8. आता पृथ्वी आप तेज वायू आकाश त्याचे गुण आहेत. पृथ्वी म्हणजे जड आहे, दगड हालतो का, पण पाणी वाहतं ना, बरोबर आहे. पाण्यापेक्षा वारा, आपण पाणी दिसतं हलताना, वारा हलताना दिसत नाही, पण वाऱ्यामुळे पानं हलतात वगैरे दिसतं. अग्नी जाणवतो, ऊन काय सूर्याचं ऊन आहे, अग्नी दिसत नाही. आकाश तर दिसतच नाही, पण आकाश असल्याशिवाय मी हालचाल करू शकत नाही. हे आकाश आहे म्हणून मी वर खाली हात करतो, हे सगळं कळतं आपल्याला, पण त्यांच्यात चैतन्य नाही आहे. लक्षात ठेवा, ते चैतन्य येतं त्या त्रिगुणांमुळे. सत्व, रज आणि तम. आपल्यात जास्त कुठलं तत्व आहे हे जरा समजून गमतीदार पद्धतीने सांगतो. एका आजोबा जात होते, एक तरुणांनी सहज त्यांना विचारलं, आजोबा प्रकृती कशी आहे, ये इकडे बस. त्याला बसव. प्रकृती म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता कोणाच्यात पृथ्वी तत्व जास्त असतं, म्हणजे त्याला हालचाल करणं बिलकुल आवडत नाही. ज्याच्यात वायू तत्व असतं तो बिलकुल स्थिर बसत नाही. आता तू प्रकृती कशी व्हायची, ही प्रकृती अष्टधा प्रकृती हे सांगतात. म्हणजे माझ्यात कधी कधी पृथ्वी तत्व जास्त असतं, हालावंसंच वाटत नाही. ज्या वेळेला टी व्हीवर सासू सुनांच्या सिरियल्स चालू असतात, हरावंसंच वाटत नाही. मी दगड असतो त्यावेळेला, पृथ्वी असतो मी. आणि ज्या वेळेला कुठे काही चांगलं चाललेलं असेल त्यावेळेला मी वायू म्हणतो, कधी एकदा तिथून निघून जाईन असं मला वाटतं. माझ्या मनाविरुद्ध घडली ना गोष्ट, मी अग्नी असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे तो सगळी पंचमहाभूतं आपल्यात कशी असतात. आणि शेवटी तुम्हाला सांगतो की तुम्ही उपासना करायला लागलात की इतके हलके होता, तुम्हाला अत्यंत कमी झोप पुरते, तुम्हाला कमी अन्न पुरतं, तुमचं वजन बऱ्यापैकी कमी होतं, आणि तुमच्यात शेवटी फक्त आकाश तत्व उरतं. पृथ्वी तत्व गेलेलं आहे, पृथ्वी आप पाणी गेलेलं आहे, तेज अग्नी गेलेला आहे म्हणजे आहे, पण तुम्हाला त्याचा भास नाही, उपयोग नाही करत. आणि म्हणून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, गुरुदेव रानडे हे तसे खूपच अशक्त वगैरे असे होते. आंघोळ खूप वेळ करायचे ते लोक, आंघोळ करून ते त्यांच्या खोलीत जायचे, मध्ये कॉरिडॉर होता, त्यांचं दर्शन घेण्यासाठी थांबायचे, पण जवळजवळ कधीच कोणाला दर्शन झालं नाही. आंघोळीचं दार उघडलेचं एक झुळूक घ्यायचं, वाऱ्याची झुळूक गेल्यासारखी दिसली, आणि ते त्या खोलीत गेलेलं असायचे. का, आकाश तत्व होतं. ते म्हणायचे आकाशाला तुम्ही कुठे, आकाशाला भूक लागेल का, आपण म्हणतो पोटात खड्डा निर्माण झाला आहे, पोकळी निर्माण झालेली आहे, पण आकाश हीच पोकळी आहे ना. आकाशाला तुम्ही नैवेद्य जाऊन घास कुठे घालणार आहात, गरज आहे का, नाही. पण आकाश हालचाल करणार आहे का, सगळीकडे पसरलेलं आहे, हालचाल करायची त्याला गरज काय आहे. म्हणून देवाला जास्तीत जास्त जवळ काय तर आकाश आहे. आणि हळूहळू मी खाणं कमी केलं पाहिजे, बोलणं कमी केलं पाहिजे, लोकांच्यात मिसळणं कमी केलं पाहिजे. हल्ली लोकांच्यात मिसळणं म्हणजे मोबाईल कमी केला पाहिजे, हे सगळेजण सांगतात, कोणीही ऐकत नाही. सांगणाऱ्याला वाईट वाटत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही बिलकुल ऐकू नका हे, पण सांगणं हे माझं काय, कारण मला तो शाप मिळाला आहे, आणि ऐकणं हा तुम्हाला महाशाप मिळालेला आहे. आता तुम्हाला ऑप्शन आहे,
हे आहे शेवटचं, पुन्हा जायचं नाही तिथे. हे बघितलं चैतन्य, बघितलं अंगण, आता काय आहे, सगळं चैतन्याच्या अंगणात नाचूया, गाऊया, मजा बघा. मुद्दा काय आहे की जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला अवघड वाटतं, कारण आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही. महत्त्वाचं आहे. आता प्राण गेला म्हणजे काय गेलं, त्याचा प्राण गेला. किती प्रयोग केलेले आहेत. काचेच्या पेटीत ठेवले प्रेत मरताना, काही श्वासच उरलेला आहे, अत्यंत सेन्सिटिव्ह बॅलन्सवर त्याला ठेवलेलं आहे. काहीतरी गेल्यानंतर जरा वजन कमी झालं पाहिजे, हे वर आलं पाहिजे, प्रयोग केलेले आहेत. कुणी म्हणतात त्या काचेला तडा गेला काहीतरी, पण आम्हाला काहीही गेलेलं दिसलं नाही. इतके सेन्सिटिव्ह आमच्याकडे कॅमेरे आहेत, कुठला कशाचाही फोटो गेला आला नाही. माणूस मरतो त्यावेळेला त्याच्यातले चैतन्य संपतं, त्याच्यातला जीव जातो, त्याच्यातला प्राण संपतो. म्हणजे नक्की काय संपतं, नक्की काय संपतं. तुम्ही बघा, एकदम काय आपण हे करत नाही. त्यांनी प्रयोग केले ना सगळ्यांनी. आजोबा गेले, आपण लगेच त्यांना करत नाही. म्हणजे 2-3 तास जातात ना, त्याच्यात काही मायक्रो मिलीमीटर आजोबांना असले तर केस वाढतात आणि नखं तर असतातच, नखं वाढतात. कारण ते सगळं प्रेत एकदम कसं रक्त गोठणार आहे, रक्त चालू राहतं. एकदम माणूस तसा मेला, बाय ऑल डेफिनेशन्स ही इज डेड, पण ह्या गोष्टी चालू राहतात. आणि हे जर आहे, म्हणून महाराज म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत नाम घेतलं तर शेवटचा श्वास घेतल्यानंतर नाम थोडं तरी चालू राहील. याला विथ गॅदर्ड मोमेंटम असं फिजिक्समध्ये म्हणतात. अगदी सोपं उदाहरण आपण देतो की अगदी तुम्ही गाडी गॅरेजमध्ये घातली आहे, गॅरेजमध्ये घातल्यानंतर काय 5 किलोमीटरसुद्धा वेग नसेल, पण तरीसुद्धा ब्रेक लावता नाही तर पुढच्या भिंतीवर ब्रेक लावल्यानंतर काहीतरी मिलीमीटर गाडी पुढे जातेच ना. किती कच्चकन ब्रेक दाबला तरी गाडी पुढे जाते ना. तसं तुम्ही मेल्यानंतर अर्धा मिनिट 1 मिनिट नाम चाललं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात शेवटचा श्वास तर नामात गेलाच पाहिजे, पण जीवनातून सगळ्यात शेवटची सुटणारी वस्तू नाम असलं पाहिजे. आणि हे अलीकडच्या काळातसुद्धा आपली जी महत्त्वाची मंडळी, गोंधळ महत्त्वाची म्हणजे खूप नाम घेतलेली, महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली अशी जी होती, ते ज्यावेळेला गेले, माझी मावशी, माझी आत्या, माझे सासरे, माझी आजोबा, अशी वर्णनं केलेली आहेत की डॉक्टर म्हणाले ते गेले तरीसुद्धा तिच्या हातातली माळ 1 मिनिट हलत होती. हे इतकं होणार आहे का? खरं इतकं झालं पाहिजे. आणि मग आनंदच आनंद आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणजे काय, डोहही आनंदाचा आहे. डेफ्थ, डोह म्हणजे खोली, तरंग, तरंग म्हणजे अगदी वरती आहे. संपूर्ण अंगची आनंदाचे हा अनुभव आहे. आणि आनंदाला कुठे वजन आहे हो? आनंद नावाच्या व्यक्तीला वजन असेल, पण आनंदाला काय वजन आहे? आनंदाला कुठला व्हॉल्यूम आहे? आनंदाला कुठला रंग आहे? आनंदाला कुठला वास आहे? आनंदाला कुठली चव आहे? पण हे सगळं आनंदाचं आहे. मोगऱ्याचा वास आल्यानंतर हा आनंद मिळतो बघा, पण मोगरा म्हणजे आनंद नाही आहे. मोगऱ्याचा वास आनंद मला देतो, पण वास दिसतो कुठे? वासाचा कुठे फोटो काढता येतो? बघा तुम्ही. आणि म्हणून हळूहळू आपण सूक्ष्माकडे जातो, त्यावेळेला आपण परमेश्वराकडे जातो. जितकं आपण बाहेर येतो ना, मग तितके 56 भोग लावलेले आहेत. मग अशी आरती ओवाळतात. सध्या तुम्ही जर गेलात ना, तुम्ही यूट्यूबवर बघा ना, हरिद्वारची आरती, बनारसची आरती, ह्याची आरती, काय ते ठॅ 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 करत असतात. वाईट नाही हो, पण तो फिजिकल एक्सरसाइज नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे पीठी 1 2 3 4 फिजिकल. आणि फिजिकल विसरलं पाहिजे तर स्पिरिच्युअल लक्षात येणार आहे. स्पिरिच्युअल आतलं आहे, फिजिकल बाहेरचं आहे. बाहेर जर तुम्ही नाचायला लागलात तर उघड आहे, कृष्ण बाहेरून नव्हता. नाच आणि नृत्य हा फरक आहे. नृत्य माझ्या रक्तात चालूच आहे, नृत्य माझ्या पेशींचं चालूच आहे, नृत्य माझ्या शरीरात चालू आहे. नाच नाही, नाच शिकावा लागतो. नाचाच्या स्टेप्स असतात, नृत्य माझ्या सिस्टीममध्ये आहे. हे विचार करूया आपण. आणि मी विचार करूया का म्हणतो? हा विचार करून समजून घ्यायचा समास आहे. पुढे बघा, आदि अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताचे खूण येर पंचभूतिक जाणं नाशिवंत. पंचमभूत नाश पावणार आहे सगळी. पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टधा प्रकृती जाणं, अष्टधा प्रकृतीचं नामाभिधानं दृश्य यायचं. आणि बाबा शेवटी सांगत होते, अरे दृश्यातून बाहेर पडा, दृश्यातून बाहेर पडा. ही माझी बायको, अरे बायकोची सेवा लक्षात घ्या. ही बायको अन्नपूर्णा म्हणजे तिचं स्वयंपाक लक्षात घ्या. ती सुंदर एम्ब्रॉयडरी, तिची ती कला लक्षात घ्या. ही माझी बायको, ही माझी बायको. आता तरुण होते, काय बायको देह आहे का? माय वाईफ इज नॉट हर बॉडी.
आणि म्हणून दोन आहेत, आत्मनस्तु कामाय प्रिया प्रियम भवे, हे एक वाक्य आहे की मला माझ्यासाठी बायको आवडते, माझी बायको, माझ्या बायकोचा मुलगा, माझं महत्त्वाचं आहे ना, माय चाइल्ड माय चाइल्ड माय चाइल्ड. हेडमास्टर म्हणतो चाइल्ड चाइल्ड चाइल्ड. हेडमास्टर चाइल्ड म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याला तो प्रश्न सोडवायचा. माय चाइल्ड विल नेवर डू, माय चाइल्ड विल नेवर. अरे माय काय म्हणतोयस तू? मी चाइल्डबद्दल बोलतोय, तू माय चाइल्डबद्दल, आणि मायवर स्ट्रेस देतोय. मी इगो, फॉर यू इगो इज इम्पॉर्टंट. आणि इगो झाल्यामुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे सगळा तुझ्या मुलीचा. बी इगोलेस, विच इज व्हेरी डिफिकल्ट, बट कन्सिडर युअर डॉटर ॲज अ चाइल्ड, ॲज अ ह्युमन बिईंग. तू तिच्याकडे निराळ्या दृष्टीने बघशील. हेच आहे नाशिवंत. काय बॉडी नाशिवंत आहे. माझी बायको 20 वर्षापूर्वी काय सुंदर होते. आपण मागे ते कव्हर बघितले, मला ते पुस्तक तुम्हाला आणून दाखवायचं आहे. सुंदर मी झाले, एरवी सुंदर मी होणार. भविष्य काळात म्हणतो सुंदर मी आहे, हे सुद्धा रिअलायझेशन आहे. सुंदर मी होणार, मग मी ब्युटी पार्लरमध्ये जाणार, मी मेकअप कॉस्मेटिक्स वापरणार, फ्युचर आहे. सुंदर मी झाले. 20व्या 40व्या 60व्या 3 वर्षाची तिची चित्र आहेत. 20व्या वर्षी ती इतकी सुंदर आहे, लक्षात ठेवा, की सिनेमात गेला असलं तर नटी झाली असते. त्यावेळेला मला वाटतं मी सुंदर आहे, आरशासमोर बघितल्यानंतर सुंदर आहे. आरशालासुद्धा माझं हे वाटतं, माझं चित्र, फोटो वगैरे सगळं हे बाहेरचं होतं ना. सेल्फी बाहेर. सेल्फीत मी प्रामाणिक आहे कळतं का हो, सांगा बरं? नाही ना. सेल्फीत मी शूर आहे नाही कळ. आता सेल्फी काढता काढता तो पाण्यात मेला, शूर आहे का तो? नाही ना. अरे काय म्हणून सेल्फी म्हणजे आउट अँड आउट. माझे कपडे आउट आहे, आउटसाईड माय स्किन, स्किन आउट आहे, आउटसाईड माय बोन्स, बोन्स आउटसाईड आय. म्हणून माइंड, इंटलेक्ट, मन, बुद्धी आणि चित्त म्हणजे मी आहे. तुमच्या माझ्या मनाचं स्ट्रक्चर अँड फंक्शन इज द सेम, पण माय माइंड रिॲक्ट्स फॉर धिस, युअर माइंड मे नॉट रिॲक्ट फॉर धिस. म्हणून रिॲक्शन्स केव्हा येतात? दृश्य. इथे बरोबर सांगितले बाबा, ते सांगत होते ही अष्टधा प्रकृती आहे ना, त्यामुळे जे जन्माला येतं त्याला तुम्ही दृश्य म्हणता. एकच आहे शेवटी. सुंदर उदाहरण तुम्हाला देतो की तुमच्या मुलीचं लग्न ठरतं आणि तुम्ही सोनाराकडे जाता. सोनाराकडे म्हणतो काय काय करायचं, हे करायचं. मग सोनार एक तार घेतो, मोठी घेते सोन्याची, आणि तुम्हाला त्याची मुदी करायची, अंगठी करायची. ते तो कट करतो अंगठीसाठी. काकणं करायचे, हां करा, हे बाजूबंद करायचं, हे गळसरी करायचे, ही बिंदी करायची. प्रत्येक वेळा तो त्याच सोन्याच्या तारेचं माप घेतो आणि नंतर त्याच्यावर कारागिरी करून ही बिंदी, ही काकणं, ही नेकलेस, हे सगळं करतो. त्याच सोन्याचं आहे ना. आपण मागे किती सुंदर उदाहरण बघितलं होतं की एक दत्तभक्त असलेलं घराणं, खूप श्रीमंत, आजोबांनी श्रीमंती आणली, वडिलांनी ती वाढवली, आणि नातूंनी, आजोबांच्या नातवांनी उधळून ती सगळी खड्ड्यात घातली. आणि पुढे एवढी व्यसनं लागली की त्यांनी आपल्या बायकांची मंगळसूत्रसुद्धा विकली. ते काळे मणी घाल तेवढं पुरेसं आहे. आणि शेवटी त्यांनी ठरवलं की आता काहीच नाही आहे, तर आपण दत्तभक्त आहोत. आपलं घराणं इतकं श्रीमंत होतं की दत्त, त्याच्यामागची गाय आणि 4 कुत्री सोन्याचे आपले सॉलिड गोल्ड, ते आपण नेऊन विकूया. इतका त्यांना त्या व्यसनामुळे, ॲडिक्शनमुळे इतके घसरले होते. त्यांनी, दत्त स्वतंत्र होता, मागे गाय होती, बाजूला 4 कुत्री होती, सॉलिड गोल्ड. विकायला गेल्यानंतर त्यांनी सगळं घातलं. म्हणालं की एका तोळ्याला किंवा 10 ग्रॅमला मी 100 रुपये देईन, उदाहरण. त्यांनी घातलं. तुमचं हे काय करता तुम्ही? ज्या भावानी कुत्री त्याच भावानी गाय, आणि ज्या भावानी गाय त्याच भावानी दत्त. तो म्हणतो मला फक्त गोल्ड आहे, हे गोल्ड. तुमचा भाव निराळा आहे, तुमचा भक्तिभाव आहे, माझा भाव निराळा आहे, माझा बाजारभाव आहे, बाजारभाव. मी फक्त गोल्ड मोजणार. ही 20 ग्रॅम आहेत कुत्री, गाय 100 ग्रॅम आहे, आणि दत्त 150 ग्रॅम आहेत, एवढंच मी बघणार. मी सोनंच बघणार ना फक्त. तुम्ही ह्याला काय म्हणता? नेम अँड फॉर्म आणि स्ट्रक्चर अँड फंक्शन. काकणाचं फंक्शन आहे मनगटाच्या भोवती, आणि रिंगचं फंक्शन आहे बोटाच्या भोवती, बरोबर? म्हणून स्ट्रक्चर काय? बोट. फंक्शन काय? बोटाभोवती. त्यामुळे रिंगचा आकार बदलला. स्ट्रक्चर काय? मनगट. मग कसं होणार आहे? हे होणार आहे, काकण तयार झालं. नेम्स अँड फॉर्म्स, तिथे सावध राहतो. मग ह्याला काकण का म्हणायचं? अरे त्याच सोन्याचं याला मुदी का म्हणायचं? त्याच सोन्याचं याला बाजूबंद का म्हणायचं? त्याच सोन्याचं. हे तुम्हाला सांगतो, प्रसंग आहे रामायणातला की ज्या वेळेला सीतेला रावण नेत होता,
त्यावेळेला एका पर्वतावर तिने काहीतरी अशी वानरं बघितले की जे एकमेकात चांगले व्यवहार करत होते, बोलत होते. रावण नेत असताना तिने दागिने जे तिच्याकडे होते ते खाली टाकले. एक पुटचुंडी पोटली होती ती खाली टाकली. सुग्रीवाकडे आली. ते सुग्रीव राजा होता, कुठल्या तरी वानराने आणून दिली. बघितलं तर त्यात दागिने आहेत. आम्हाला काय उपयोग आहे दागिन्याचा, ठेवून द्या ते. ज्यावेळेला राम सीतेच्या शोधासाठी आला तिथे, त्यावेळेला ती तुझी जर पत्नी असेल तर रावण तिला दक्षिणेकडे घेऊन गेलेला आहे. पण ती तुझी पत्नी आहे कशावरून, आमच्याकडे काहीतरी दागिने. तिची बिंदी बघितल्यानंतर राम जरा गदगदून आलं त्याला. नंतर हा बाजूबंद, त्याला केयूर शब्द आहे. नूपुर म्हणजे पैंजण. लक्ष्मणाला बघितलं, रे हे सीतेच आहे की नाही मला माहीत नाही, हे सीतेच आहे काय मला खरंच माहीत नाही. नाहम जानामी कुंडले, हे कुंडल मला माहीत नाही, हे का तिच्या गळ्यातलं मला माहीत नाही. कारण ही नूपुर ही पैंजण मात्र तिची आहे. कारण रोज सकाळी सीतेला नमस्कार करताना ही पैंजणं मला दिसायची. काय संस्कृती आहे बघावर. सीतेकडे त्याच्यावर मी बघितलंच नाही. तुम्ही काय विचारता, हा सीतेचा दागिना आहे का, हा सीतेचा दागिना आहे का, हा सीते, फक्त पैंजण मी ओळखतो हे मत. पण शेवटी दागिने एकाच सोन्याचे आहेत. शरीरात निरनिराळ्या ठिकाणी आहेत. नाम बदललं आणि रूप बदललं. एक सुंदर उदाहरण देतो की आता घरी येण्याची वेळ झालेली आहे घरातल्या कर्त्या पुरुषाची. आजी आहे, आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, वहिनी आहे, काम करणारी वावराडी आहे आणि शेजारचे त्याचे मित्र वगैरे आहेत जे त्याला खेळायला वगैरे बोलवतात. प्रत्येकजण म्हणतो, ए बाया आला का रे, आजी विचारते. ए बाळू आला का बघ, बघ बाळासाहेब आले का बघ, काका आला का बघ, मामा आला का बघ. पूर्वी जॉईंट फॅमिली होती. बहिणीच्या मुलं मामा म्हणायचे, त्यालाच काका म्हणायचे. व्यक्ती एकच आहे की, नुसती व्यक्ती एक नाही आहे. नाम निराळे, रूप निराळे, स्ट्रक्चर निराळे, फंक्शन निराळे. ज्यावेळेला ऑफिसात जातात त्यावेळेला स्ट्रक्चर असं असतं, आणि ज्यावेळेला आजीला नमस्कार करतात त्यावेळेला स्ट्रक्चर असं असतं, ज्यावेळेला मित्राला भेटतात त्यावेळेला स्ट्रक्चर असं असतं. स्ट्रक्चर, फंक्शन. मग नाम आणि रूप. इकडे बाळासाहेब झाले, आजी त्याला टप्पल मारते, काही येण्याची वेळ आहे का, बाळा म्हणतात त्याला. एकाच व्यक्तीची इतकी नाती, एकाच व्यक्तीचे कार्याचे इतके पैलू, डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ हिज रोल. रोल ॲज अ फादर, रोल ॲज ब्रदर, रोल ॲज सन, रोल ॲज ऑफिसर, रोल ॲज नेबर, रोल ॲज फ्रेंड. निराळेच होते. ही नामरूप, त्याचा पसारा म्हणजे प्रपंच. त्यातून तुम्ही सुटा ना. म्हणून तुम्हाला सांगतो, एका लग्नात शेवटी त्यांनी अनाऊन्समेंट केली की आपण 5-6 स्पा मागे ठेवलेले आहेत. दे आर प्रोफेशनल. पहिल्यांदा सर्व बायका त्या स्पामध्ये जातील, कारण लग्न आपलं 4-5 दिवस चाललं होतं, सगळे थकलेले आहेत. सगळ्यात आधी मोलकरणी जातील, वावराडी, कारण त्यांनी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे, तेव्हा त्यांनी आधी जावं. नंतर तरुण आहेत त्यांनी सगळ्यात शेवटी जावं, तरुणींनी. ह्या आजी वगैरे कोण आहेत त्यांनी जावं, मसाज करून घ्यावं, की काय सोना बाथ वगैरे काय सगळे केलं. लाखो रुपये लग्नावर खर्च केलेले, यांच्यासाठी नको का खर्च करायला. म्हणून समदर्शन आणि समवर्तन. मी पत्नीशी जसा वागतो तसा आईशी वागणंच शक्य नाही आहे. दुसऱ्या कुठल्याही नात्याशी पत्नीशी वागतो तसं शक्य नाही आहे. पण ज्यावेळेला असं लग्न असतं त्यावेळेला दमतात, त्या सगळ्याच दमतात ना. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आजी दमते, आई दमते, पत्नी दमते, बहीण दमते, वहिनी दमते, वावराडी दमते, शेजारी दमते. सगळ्यांनी मिळून केलेलं आहे ना. म्हणजे सगळ्या थकलेल्या आहेत, सगळ्यांना मसाज वगैरेची गरज आहे. हे काय समदर्शन आहे. समवर्तन कसं शक्य आहे. मी माझ्या बहिणीला नको कशाला, मी धरून हाताला नेईन, वावराडीला नाही मी धरून नेऊ शकणार. वर्तन शक्यच नाही आहे. समवर्तन नाही आहे, समदर्शन आहे. आणि मग ती दमते, ते ही का नाही दमणार. परवा एके ठिकाणी मी संवाद ऐकलं, म्हटलं ती म्हणते ते बरोबर आहे. तुमची 75वी साजरी केली आणि मला तुम्ही म्हणता की तुझे हात थरथरतात का गॅसवर ठेवताना. मला 70 वर्ष झाली, हा लक्षातच घेत नाही. तिने कधी नोकरी केली नाही म्हणून ती कधी रिटायर झाली नाही. ह्याचा 75 अमृत महोत्सव झाला आणि हा तिला म्हणतो की आता तुझे हात कडकडतात कशाला. ती म्हणते हो मी 70 वर्षाची झाले, तुमच्या लक्षातच आलं नाही.
रोज जर नवरा म्हणाला दमलीस ना गा आसपास एवढंच पुरेसं आहे, अहो मी काय दमले, तुम्हाला चहा पाहिजे का कॉफी ते सांगा, रात्री 11 वाजता आनंदानं ती चहा किंवा कॉफी तुम्हाला करून देईन. कारण तुम्ही दमलीस का ग आज, इन्स्पेक्शन होती ना, जरा जास्त काम होतं ना. बघा नुसतं म्हणा, काही करावं लागत नाही, नुसतं म्हणा. आणि नाहीतर जर सांगितलं की की झोपायला निघालेली आहे, हे जरा चहा करून देशील का ग, मला माझ्या फाईल्स बघायच्या, करून घ्या तुम्हाला करता येत नाही का, आणि करून दिला ना तर ती आपटेल तुमच्यासमोर आणि फ्लास्कही आपटेल. रात्रभर चहा ढोसत राहा, मी शांतपणे झोपते. कारण प्रेम नाही ना, दुसऱ्याबद्दल कन्सर्नच नाही आहे. तुम्ही दुसऱ्याचा विचार करा, ते तुमचा विचार केल्याशिवाय राहत नाही. एक पाऊल तुम्ही टाका, ते 2 पाऊलं टाकल्याशिवाय राहणार नाही. पण पहिलं पाऊल कोणी टाकायचं, इगो आड येतो, मी का टाकायचं, तू टाकणार आहे. परमेश्वर तेच म्हणतो ना, टाक एक पाऊल, मी 2-4 पावलं तुझ्या दिशेने येतो. हे समजून घेणं ही भक्ती आहे. पण परमेश्वराचं स्वरूप काय, तो हा समास आहे. म्हणून लक्षात घ्या, आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खूण, येर पंचभूतिक जाण नाशिवंत, पंचभूते आणि त्रिगुण, ऐशी अष्टधा प्रकृती जाणं, अष्टधा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे. 5 हे आणि गुण. तुम्हाला एक असं नाही का वाटत, कुत्र एक रस्त्यावरचं आहे, एक देवळाच्या शेजारी आहे, आणि एक तुमच्या घरात आहे. सत्व रजतम. रस्त्यावरचं आहे ते बिचारं दगड मारतोय, त्याला खायला मिळेल, खायला मिळणार नाही, काय ते. मंदिरासमोरचं लोक कौतुक करतात, बघा आता घंटा वाजायला लागली ना, ते येतं की नाही प्रसाद घ्यायला, की त्या कंडिशनिंग आहे. पण त्याला प्रसाद मिळणार याची खात्री आहे. आणि बरोबर घंटा वाजायला गेली की ते कुत्रे येतात, ते मंदिराजवळचं कुत्रं आहे. आणि तुमचं कुत्रं तर काय बापरे, नवऱ्याला विचार नाहीत पण कुत्रंजवळ हे सतत. हे म्हणतो ना, म्हणजे कोण भाग्याचं आहे, सात्विक कोण आहे, राजस कोण आहे, हे सगळं ठरतं. आणि त्याच्यावरून आपण संसार करतो, ते सगळं घडतं. संसार म्हणजे फॅमिली नाही, लक्षात ठेवा. संसार म्हणजे कुटुंब नाही. संसार म्हणजे ट्रान्झॅक्शन्स ऑफ लव, ऑफ शेअरिंग, ऑफ केअरिंग, ऑफ सर्व्हिस अँड सॅक्रिफाईस. त्याला संसार म्हणलेला आहे. तुम्ही देता किती, तुम्ही घेता किती, तुम्ही सेवा किती करता, दुसऱ्यासाठी त्याग किती जणांचा करता. एक आजोबा रागवले, मी खोलीतून झोपायला होतो त्यांच्याकडे, तर तो माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून घर बांधलं आणि ह्याचा साहेब येणार म्हणून मला स्वयंपाकघरात. मी आजोबांना म्हटलं, मी झोपतो स्वयंपाकघरात, तुम्ही इकडे या. नाही नाही, हो म्हटलं, त्याचे साहेब येणार आहेत, म्हणजे त्याला प्रमोशन मिळणार आहे. त्यांनी सांगितलं नाही का जेवताना काल, आहे प्रमोशन, आणि त्याचं प्रमोशन मिळणं म्हणजे आपलं चांगलं होणार आहे ना. आम्ही हा विचारच केला नाही. म्हटलं आता स्वयंपाकघरात झोपा, आपण वाटल्यास सिलेंडर जरा बाजूला करूया, नाही डोक्याला लागेल. होय, मजा काय माहिती आहे काय. अरे त्याने म्हणायला पाहिजे होता, तुझे बॉस येणार आहेत ना आपल्याकडे, मी स्वयंपाकघरात झोपतो. गोंदवलेला मी गेलो होतो, त्यावेळेला सांगितलं पहिल्यांदा की आपण चप्पल ठेवतोय गाडीत, 9 दिवस 9 आपण उत्सवाला राहणार आहोत. जे बोललं जाईल, जे केलं जाईल, जे सांगितलं जाईल, महाराज सांगतात. माझ्याबरोबर तिथले अत्यंत सिनियर अशी भक्ती करणार होते, त्यांना मान होता गोंदवलेला, गोव्यातलेच होते वगैरे. आल्यानंतर खोली रिझर्व केलेली होती छान दोघांसाठी. म्हणाले आता 9 दिवस आरामात नाम घेत बसूया. इतक्याच टणटणदार वाजलं, हे 2 जण तुमच्या खोलीत राहतील. बघा 2 जण खोलीत राहतील, नाही हे आणखीन 2 जण राहतील, ते खाली झोपतील, तुम्ही कॉटवर झोपा. म्हणाले अरे 6 जण आहे, आपल्याला स्वतंत्र खोली वगैरे भांडायला गेले. मी म्हटलं आपलं काय ठरलं आहे, इथे जे घडेल ते महाराज घडवत आहेत, इथे जे आपल्याला बोललं जाईल, सांगितलं जाईल, विचारलं जाईल, सगळं महाराज करतायत. हे सुरू. शेवटी त्या खोलीतून सगळ्यांना हलवलं आणि सांगितलं की मुंबईहून काही महत्त्वाची माणसं आली आहेत, ते खोलीत तुम्ही तंबूत झोपा. तंबूत मी तंबूत जायला तर आहे, महाराजांची इच्छा. अहो तंबूत, एक तर थंडी डिसेंबरमधली, त्या काळात तर खूपच असायचं नाही. आणि तंबूत एवढी गर्दी होती की डोकं इथपर्यंत आत घालावं का पाय घालावेत, पाय घालावेत का डोक्याला थंडी लागते वगैरे, ते टणटणत होते वगैरे. इतक्यात म्हणाले ज्यांचे पाय बाहेर आलेले आहेत ना त्यांनी गोठ्यात झोपायला जावं. अक्षरशः मला एवढा आनंद झाला आणि त्यांना एवढा आत्ताच्या आत्ता गोव्याला जातो. म्हटलं गाडी नाही आहे नाना, गाडी खरंच नाही आहे, तुम्ही कुठे जाणार आहात. नाही चालत चालत दहीवडीला तरी जात. म्हटलं उद्या महाराज दहीवडा देतील खायला, दहीवडीला रात्री थंडीत कशाला जाता. एक लक्षात ठेवा, आपण काय ठरवलं आहे, महाराजांची सगळ्यात आवडती जागा कुठली, गोशाळा.
महाराज जीवनाच्या आदल्या दिवशी म्हणतात इथे कायमचं राहावं असं वाटतं. अरे तिथे महाराजांनी आपल्याला बोलवलं म्हणजे महाराजांनी कुशीत बोलवलं आहे आपल्याला, महाराजांनी त्यांच्या मांडीवर बोलवलं आहे. असा विचार करायला पाहिजे नाही म्हटलं, असाच विचार करायला पाहिजे. महाराजांनी सांगितलं आनंदात गोठ्यात झोपलो. कल्पना करा दुसऱ्या दिवशी ते व्यवस्थापक आले, काल एकदम ते आल्यामुळे आम्हाला क्षमा करत मला गोठ्यात झोपावं लागलं. नाही म्हणलं आम्ही भाग्यवान, आम्ही भाग्यवान. हे का नाही इंटरप्रिट युअर लाईफ लाईक दॅट. घडते ती सगळी माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे आणि सद्गुरू हितच करणार, कल्याणच करणार, माझं समाधानच बघणार सद्गुरू. सद्गुरू काही करणार नाही. एक श्रीलंकेला ज्यावेळेला टेररिस्ट हल्ले होत होते त्यावेळेला एक गोंदवलेचे भक्त आणि त्यांची पत्नी श्रीलंका बघायला गेलेले होते. मध्यरात्री विमान झोप लागत होती, बसमध्ये, विमानात नाही, बसमध्ये. बस थांबवली, ते चढले गन्स घेऊन वगैरे, खाली उतरा, या दोघांना खाली उतरव. आणि नंतर पुढे गेल्यानंतर बसमध्ये त्यांनी स्फोट करून स्वतःलाही मारून घेतलं आणि बस उडवली. आम्हाला का खाली काढलं त्यांनी? आम्हाला ओळखतही नव्हते. बरं आमच्या हाफ द बस वॉज फ्रॉम इंडिया, इंडियन्स होते. आम्ही दिसायला काळे होतो, काही गोरे वगैरे सुंदर नव्हतं. तुम्ही उतरा खाली. आम्हाला अक्षय बंदुकीच्या आणि ढकलून आम्हाला खाली टाकलं. एवढा अपमान झाला आणि बस गेली आणि मोठा स्फोट झाल्यासारखा दिसला, सगळे मेले. आम्हाला कोणी वाचवलं? महाराजांच्या चरित्रात उदाहरण आहे ना, तो व्यापारी त्याची बायको बाजारला जातात, खूप पैसे वगैरे असतात, रात्र होते त्यांना, त्यावेळेला त्यांना झाडांना बांधतात, सगळं लुटतात. आणि कुठे चर्चा त्यांची होते, यांना जिवंत सोडायचं का नाही, बांधले ना झाडाला, आपण जाऊ ना तोपर्यंत. इतक्यात बंदुकीचे 2 बार ऐकू येतात. बंदुकीच्या गोळ्या ऐकून आल्यानंतर ते सगळा माल तिथे टाकतात, पळून जातात. पोलीस आले म्हणून घोड्यावर बसून 2 जण येतात. एक सावळा असतो आणि एक गोरा असतो. ते म्हणतात चला चला, सोडवतात त्यांना, सगळं सामान वगैरे देतात आणि चला आमच्याबरोबर. नंतर म्हणतात की आता हे अरण्य संपलेलं आहे. ते म्हणतात इथून जवळच आमचं आहे, इतका तुम्ही आमचा जीव वाचवला आहे, या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं याच्या पलीकडे आम्ही येऊ शकत नाही. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते राम आणि लक्ष्मण होते. कुणी सांगितलं त्यांना कुठलंही रूप घेता येतं किंवा कुठलंही रूप घेता येतं. आपल्याला वाटतं की ते निर्गुण, अरे निर्गुण म्हणजे सगळे गुण त्याच्यात आहे, निराकार म्हणजे सगळे आकार त्याच्यात आहे. आता एक दगड आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो शेवटचं. एक दगड आहे मोठा, तुम्ही जयपूरला जाता आणि सांगतात की आम्हाला आता महिना आलेला आहे जवळ, नवरात्र आलेलं आहे की नाही, नवरात्रानंतर असं, आणि असं करत सगळ्यात शेवटी कृष्णाष्टमी आहे पुढच्या वर्षीची ना. कृष्णाष्टमी झाली, मी जातो तिथे, आम्हाला कृष्णाची मूर्ती पाहिजे. तर कृष्णाची मूर्ती हो होईल की, हा दगड बघतो, हा कृष्णाची मूर्ती होईल. इतक्यात एक जण म्हणतात नाही नाही नाही, आम्हाला हनुमंताची मूर्ती पाहिजे, हनुमान जयंती वगैरे होईल ना. इतक्यात म्हणतात नाही आम्हाला रामनवमी पाहिजे, आधी रामनवमी नंतर हनुमान जयंती होईल ना. तीच म्हणतात आम्हाला नवरात्र देवी पाहिजे, पुढच्या महिन्यात नवरात्र देवी वगैरे होईल ना. त्या दगडात त्यावेळेला तो मुलगा छोटा असतो, तो विचारतो ह्या दगडात हे सगळे देव आहेत. अरे या दगडात तुझे आजोबासुद्धा आहेत, फोटो आणून ते मी आजोबांची मूर्ती या दगडातून काढतो. अरे तू सुद्धा या दगडात आहेस, तू उभा राहा तिथे, तुझ्यासारखी मूर्ती या दगडातून काढतो. तुला माहीत आहे त्या आकारानं जर एक्स मानलं तर x+1 इतके आकार या दगडात आहेत. बघा ना, तुझी कल्पनाही करू शकणार नाही असे तुम्हाला देतात आकार. हल्ली फर्निचरचे आकार नाही, कम्प्युटर देतो त्यांना. एक्झिस्टिंग शेप्स ऑफ डायनिंग टेबल एवढं आहे, वी वॉन्ट न्यू. कम्प्युटर तुम्हाला नवीन शेप देतो. इज दॅट द लास्ट शेप? पुन्हा प्रश्न विचारा, त्याप्रमाणे तुम्ही टेबल बनवा, एक्झिस्टिंग झालं, आणखीन नवीन देतो. मग अंतच नाही आहे त्याला. तुझ्या रूपाला नसे अंतना पार, तू वेडा कुंभार. तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंतना पार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. म्हणून विचार करा, हे फक्त वाचूया आणि थांबूया की उद्या इथून सुरुवात करूया. पंचभूते आणि त्रिगुण प्रकट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार. मगाशी तेच म्हणलं, बायको दिसते ती प्रकट आहे. मगाशी 20व्या वर्षी ती सुंदर आहे, 40व्या वर्षी तिला कॅन्सर होतो आणि त्या कॅन्सरची लक्षणं दिसायला लागतात. ती म्हणते मी किती करू. नंतर केमोथेरपी झाल्यानंतर काय होतात, केस वगैरे जातात आणि ती आरशासमोर उभी राहत नाही. नवऱ्याने आरसा दाखवला ते नको, मला आरसा तडकेल, फुटेल आरसा, इतके मी. आणि 60व्या वर्षी
पूर्णपणे कॅन्सरग्रस्त आहे, सेकंडला 3rd स्टेजला कॅन्सर पोचलेला आहे. अशा वेळेला ती म्हणते आता मी सुंदर झाले, कारण आता मला जगातल्या वेदना कळतात, आता मला गरिबांच्यातली गरिबी कळते, आता मला नीडी लोक आहेत त्यांची नीड कळते. 20व्या वर्षी फक्त आय वॉज सेल्फ सेंटर्ड. 40व्या वर्षी का देवा मला हा रोग दिलास. 60व्या वर्षी आय एम रेडी टू डाय, आता मी सुंदर झाले मनानं. हेच सौंदर्य पाहिजे ना, मनाचं सौंदर्य पाहिजे, देहाचं टिकवणारच नाही. किती टेक्नॉलॉजी पुढे गेली तरीसुद्धा नाही, कितीही प्लास्टिक सर्जरी काढली, देर इज अ लिमिट. आपली एक अत्यंत प्रसिद्ध नटी इतक्या प्लास्टिक सर्जरी केल्या आणि शेवटी त्या ऑपरेशनसाठी गेली असतानाच मेली, हेही माहीत आहे ना आपल्याला. प्लास्टिक सर्जरीला मर्यादा आहे, टेक्नॉलॉजीला मर्यादा आहे. मर्यादा नाही ते स्पिरिच्युअलिटीला, अध्यात्माला मर्यादा नाही. आतपर्यंत शांत आत, यू आर परफेक्ट फॉर दॅट मोमेंट. त्या स्टेटमध्ये कायम राहणं की यू आर परफेक्ट, तुम्हाला संत म्हणतात. म्हणून शेवटी काय आहे, वेद विरंच आणि शेष जेथे म्हणजे उद्या बघणार होते, जेथे शिणले निशेष तेची साधावे विशेष परम. वेद विरंची म्हणजे ब्रह्मदेव आणि शेष म्हणजे शेषनाग. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. आज रात्री घेऊया ना शोध. मी म्हणजे कोण आहे सांगा बरं. मी म्हणजे 2 डोळे सगळ्यांना आहे, मी म्हणजे नाक सगळ्यांना आहे, मी म्हणजे देह सगळ्यांना आहे, मी म्हणजे कपडे सगळ्यांकडे आहेत, मी म्हणजे दागिने भांगर सगळ्यांकडे आहे, मी म्हणजे घर माझं वाहन नाही आहे. जे माझं आहे ते मी नाही. एवढं बघा, माझं मन म्हणतो ना तेही मी नाही आहे, माझी बुद्धी म्हणतो, माझा आत्मा असं आपण म्हणत नाही, आत्मा. तिथपर्यंत जाऊया ना. जे माझं माझं आहे ना ते मी नाही आहे. माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं कुठे कायम टिकणार आहे. जे दिसणार आहे ते नष्ट होणार आहे. आपला शोध घ्या. इथे जरी आपण थांबलो तरी हरकत नाही, पुढे आणखी नाहीत. आपण आपला शोध घ्यावा. उद्या इथून पुढे सुरू करणार आहोत आणि जास्त ओव्या आपण घेतलेल्या आहेत. एरवी एवढ्या जास्त ओव्या आपण निवडत नाही. आता पुढे उदाहरणं येणार आहेत, फार सुंदर उदाहरणं आहेत, बघूया. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. आज आपल्याला एक सुंदर गोष्ट कळलेली आहे की जे दिसतं ते नष्ट होतं आणि जे त्याच्यावर अवलंबून असते. एक लक्षात ठेवा, बुनियाद जरी चेहऱ्यांची असली तरी बुनियाद म्हणजे फाउंडेशन. फाउंडेशन दिसत नाही, पण फाउंडेशन महत्त्वाचं आहे. कारण वर दिसणारी सगळी इमारत म्हणजे 100-125 मजल्यांची असली तरी ती पायावर अवलंबून आहे, पाया दिसत नाही. म्हणून आपले गुण, आपलं चारित्र्य, आपल्यात आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो, व्हॅल्यूज, व्हर्च्यूज, गुड क्वालिटीज, स्पेशल फीचर्स, या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. तो मी आहे, तो खरा माझं सेल्फ इंट्रोडक्शन आहे. बाकी सगळा बायोडेटा आहे. इतकी उंची, इतका शिकलो आहे, इतका पगार, इतकी नोकरी, इतकं घर, इतक्या बेडरूम्स, हे सगळं जे आहे ना, इट इज बायोडेटा. माय सेल्फ इंट्रोडक्शन इज मी शांत आहे, मला पैशाची जास्त गरज नाही आहे तेवढ्यात माझं भागतं. हे असं समाधानाकडे निघालो आहे मी. नाहीतर पैसा पुरतच नाही, कसा मिळवावा कळतच नाही, हे असमाधान आहे, असमाधान. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स.
आणि मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून कोपऱ्यात असलेले राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, समोर असलेले समर्थ रामदास, मागे राम आणि दासबोध आणि आपले महाराज आणि गणेश, सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.